हेलो। वो दिन गलती से लग गया था मेरे हाथ से। गलती गलती से नहीं लगा था। इसके पहले भी आपने बहुत कुछ ऐसी हरकतें की है कि व्हाट्सएप के ऊपर में ये ऐसे फोटो वगैरह डालती हो मेरे हस्बैंड के साथ में। फिर तुमको हस्बैंड वगैरह है ना? अभी हो गई ना, वो जो बात होने की थी वो हो गई अभी। नहीं नहीं, पर ये क्या नाटक है, ये व्हाट्सएप के ऊपर में फोटो मैं ये सब मैं करके तुम जाहिर क्या करना चाहती हो? क्या मैं क्या है? जाहिर मैं क्या जाहिर करूँ? क्या जाहिर करना चाहती हो? मेरे को देखो, मेरे को हिंदी नहीं आती, मैं मराठी में बात करती। हम्म मला बोलायच्या पहिल्या आधी हम्म त्याला विचारून घ्या। क्या पूछूं उनको? मी तर तुमच्या घरी आली नव्हती ना, त्याच्या संग बोलायला घरी आली का मी? घरी नहीं, इतने भेटायला आली का? 10-12 साल से तुमने मेरी जिंदगी पूरी खराब करके रख दी है। मी कोणतीच जिंदगी बर्बाद नाही केली, मी तुमची कोणतीच जिंदगी बर्बाद नाही केली। आणि मी स्वतःहून कधी तुमच्या नवऱ्याला भेटली नाही, मी स्वतःहून कधीही त्याला बोलावलं नाही। मैंने खुद कई बार क्या बोलते उनके मोबाइल पे तुम्हारे को फोन लगाते हुए सामने से बुलाते हुए कई बार मैंने देखी। हा, तर त्यांचा मैं बी कम फोन से आहे ना कम माझ्यावर। 10-12 साल से क्या बोलते ये सब देख रही हूँ मैं। 10-12 साल नाही झाले, हम्म त्यांचे बी फोन आहे माझ्यावर, त्यांचे बी मॅचेस आहे माझ्यावर। हम्म त्याच्या ह्याच्यातून तरी डिलीट केले असेल, माझ्यात सगळेच आहे। आणि एक गोष्ट, पहिली गोष्ट मले मनाच्या आधी हम्म माणसाले म्हणायचं, कारण मी स्वतः नाही आली होती ना त्याला वाद्यासाठी बोलवासाठी, ते स्वतः माझोड आले होते। क्यों? माझ्यानं तर उन्होंने गलती। उन्होंने खुद बताया मुझे कि तुमने उन्हें क्या बोलते लिफ्ट मांगने के बहाने से फंसाए करके। आ? ये लिफ्ट मांगने के बहाने से ये पराये मर्दों को ऐसा फंसाना ये आपका काम है क्या, पेशा है आपका ये? मी फसवलं म्हणते, लिफ्टच्या हाँ बहाण्याने मी हाँ फसवलं। हाँ माझ्या समोर आमने हाँ। सामने आणून द्या, माझ्या समोर तुम्ही, मी आणि ते। अगर मैंने तो मी बोले उनको अच्छे के लिए बोले, सिर्फ बोले लिफ्ट दी बोले, तो उन्होंने बोले मेरा नाजायज फायदा उठाई बोले। मी उचलला म्हणते, नाजायज हाँ फायदा मी उचलला। हाँ, लिफ्ट मांगने के बहाने से बोले तुमने फंसाए बोलते, उन्होंने खुद बताया है मुझे ऐसा। हपा, मी जे क्लिअर गोष्ट आहे, आता तुम्ही सांगितलं तर मी सांगते, मी त्याला कधी फसवलं नाही, मी कधी त्याच्या संग फसवणूक कधी केली नाही। ज्या दिवशी मी ड्युटीवर येत होती त्या दिवशी स्वतः ऑटो नव्हता तर माझ्या पोरानं हात दाखवला, फक्त बडनेर पर्यंत यासाठी। मी तिथं बडनेरला उतरून गेली, मी ड्युटीवर आली। त्याच्यानंतर आता तुमच्या दोघांवर बघा भांडण झालं, हे मला माहित आहे का? कब तुमच्या हमारा झगड़ा हुआ? हमारा तो ऐसा कभी हुआ ही नहीं। सिर्फ यही जब से तुम्हारे साथ में उनका अफेयर चालू हुआ, जब से हमारी ये चिक चालू हुई ये सब। नहीं नाही तो तो हमारा तो ऐसा कोई झगड़ा हुआ ही नहीं था मला कभी। नाही माहित ना, मला नाही माहित तुमचं काय झालं तर। मी तर कधी मी किती वेळा पाडलीत आली, और किती वेळा आली। ऐकून तुमको घ्या। पता नहीं कि ये इंसान के क्या बोलते बच्चे है, अरे दो ताई, बीवी है। गोष्ट माझी ऐकून घ्या आधी। मी कितीदा पाडली झाली, एक वेळा नाही 1000 वेळा, किती वेळा पाडली झाली, पण मी कधी पाडलीत फिरली नाही, मी कामाशी राहिली। आणि तुमचा जो नवरा कहाँ म्हणते आते ना, थे आप पार्टी में? किसके यहाँ पे आते थे? माझ्या पोरीचे पेपर होते 12वीत, आता मागच्या वर्षी पेपर होते तिचे 12वीत। मी कितीदा तरी आली। आणि तसेही कोणते कामं असले म्हणजे मी पाडली देतो, पण मी कधी तुमचा जो नवरा सांगू राहिला की मी त्याला फसवलं, हे खोटं आहे। अगर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना तर त्याला माझ्यासमोर आणा, तुम्ही बी या मी बी। आपके अगर बारे मी में क्या बोलते हैं? आपके गांव के भी तो लोग कई बातें बताते हैं कि आप अच्छे नहीं हो, आपका पेशा है ये पराये मर्दों को लिफ्ट के बहाने से फंसाना, कई लोगों की जिंदगी बर्बाद की है। ऐसा आपके गांव के लोग आपके खिलाफ ऐसा ये देते हैं, बयान देते हैं मुझे। नजरीच्या मागं कोण कोणाला नाही माहित। आता मला तुम्ही सांगा, तुमच्या नवऱ्यावर तुमचा किती विश्वास आहे? किती विश्वास आहे? मेरा था, पर अब मेरा विश्वास तो टूट चुका है। तुमच्या नवऱ्यावर विश्वास, पहिले आपण हे लक्षात ठेवायचं की आपल्या नवऱ्यावर आपला किती विश्वास आहे। मी तुमच्या नवऱ्याच्या गाडीवर जातो हे माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित आहे, माझ्या लेकराला सुद्धा माहित आहे, माझ्या आई बाबाला सुद्धा माहित आहे, माझ्या बहिणीला सुद्धा माहित आहे। समजलं का? पण माझ्या नवऱ्याला मा विश्वास आहे, म्हणून माझ्या कोई नवऱ्यामध्ये विश्वास काही नहीं, म्हणत नाही। आपने भी अपने पति का विश्वासघात किया है आपने, सिर्फ उनके सीधेपन का फायदा आता उठा। मैंने देखी आपके हस्बैंड को, आपके लड़के को देखी हूँ मैंने, ऐसा नहीं कि आपके घर नहीं आई हूँ मी करके। मान्य करतो ना, माझ्यानं हाँ, गलती झाली गोष्ट। ये सब आपको भरना पड़ेगा आगे चल के। अरे ताई, तुम्ही माझी गोष्ट ऐकून घ्या। माझ्यानं गलती झाली, मी मान्य करतो की माझ्यानं गलती झाली, पण हे गलती कशी झाली हे पहिले ऐकून घ्या। ज्या वेळेस मी तुमच्या नवऱ्याला भेटली होती, हम्म
लिफ्ट मागितली, मान्य करतो मी, एक दिवस लिफ्ट मागितली. हम्म, आता सवाऱ्या नव्हत्या, ड्युटीचा टाइम झाला होता, अन्यास करून हे तिकून आले, मी यायला वडकतही नव्हती. तेव्हा एक दिवस लिफ्ट मागितली. त्याच्यानंतर तुमच्या घरचे माया मागं लागले. मी विचारलं बी, तुमच्या हम्म, भावाला बी मी तेच सांगितलं. मी त्याला विचारलं बी, तुमचं लग्न झालं आहे म्हटलं, तुम्हाला बायको असेल म्हटलं. तर त्यानं मला सांगितलं की माझी बायको हम्म, मेली म्हणे. मी म्हटलं काय से कशी? मरी बोले? हा, तर पूछा ना म्हणे. म्हणे म्हटलं कशी मेली म्हटलं, तर डिलिव्हरीत मी मेली म्हणे. मी म्हटलं लेकरं, तर लेकरं मेले म्हणे. मी हम्म, देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो, मी खोटी नाही बोलत. हम्म, तर तरी बी मी म्हटलं नाही म्हटलं, मला तुमच्या संग नाही बोलायचं, नाही नाही काही ठेवायचं म्हटलं. तरी बी हम्म. तुमचा माणूस माया मागं 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 येणं मला परेशान करून तो टाकलं. पहले आपको, जब उनका गांव पता था तो आपको ये सब चालू करने के पहले आपका काम था ना कि उनके बारे में एक हा, बार घर तक जाके उनकी इम्प्रेशन, उनकी ये सब निकालना था, तेवढी जानकारी गलती निकालना था. झाली ना माझ्याच्यानं, तेवढी हाँ, गलती झाली. मी मैं तो म्हणा आपके करतो यहाँ, आपके गांव में कभी आती नहीं हूँ. सिर्फ एक ही दिन आई थी तो मैंने आपके हस्बैंड कौन से है, आपके बच्चे कितने बड़े हैं, आप कहाँ ड्यूटी करते हो, कहाँ नहीं, मेरे को तो आपके बारे में सभी जानकारी मैंने निकाली. अरे हाँ, हो, तर माझी और गलती फिर झाली. ऐकून घेताय, माझी गलती झाली, मी मान्य और जो करतो. आप मी बता वय रहे हो मोठी. ना कि आपको पता नहीं कि उनकी बीवी नहीं है, बच्चे नहीं है, ये जो आप बोल रहे ना, ये आप सब झूठ बात बोल रहे हो. इंसान को अगर किसी की जानकारी निकालना है तो एक हा, दिन तर में माहित झालं होतं. माहित झाल्याच्या हाँ, नंतर, जेव्हा नंतर माहित झालं ना मला, जेव्हा तुझा फोन आला, त्याच्या आईचा फोन आला, भावाचा फोन आला, तुमच्या भावाचे फोन आले, त्याच्यानंतर बी मी म्हटलं, तेव्हा बी मी पिचा सोडला यायचा. मी नाही यायच्या संग येत होती, नाही मी बोलत होती त्याच्या संग. हम्म, महिना 2 महिने मी नाही बोलली त्याच्या संग. तर इतके दारू पिऊन माझ्या गावात बसून, बायपासवर बसून परेशान केलं होतं मला. म्हणून ना इलाजानं मला त्याच्या संग डबल बोलाच लागलं. ये सब नंतर बातें आपको जब पता चला कि इसकी बीवी है तो आप मुझे आके बता सकती ना. अब मेरी एक गलती मी हुई कि किती देखो वेळा फोन केला, पण तुम्ही ऐकायच्या माझ्या मूडमध्येच नव्हते ना ऐकायला. मी फोन केला की तुम्ही शिवत द्यायचे. पहिले ऐकून तर घ्यायला पाहिजे की आपल्याला समोरचा माणूस काय ये म्हणून सब राहिला, आपके, ऐकून तर घ्यायला पाहिजे. ये सब कांड के वजह से पता है आपको मेरी जिंदगी पे कितना असर गिरा है ये सब चीजों का. आपने मेरी शादीशुदा जिंदगी तो बर्बाद की है की, पर मेरे घर में मेरे लिए पूरा दुख भर दिया तुमने, दुख. कौन कौन से पहाड़ से मेरे को गुजरना पड़ा, इसका अंदाजा भी नहीं लगा सकते तुम. ताई, मी समजतो. मी तेव्हा बी समजली, मी आता बी समजतो तुमचं दुःख. आणि मी कधी मी तुमचं बुरं नाही चितलं, कधी मी वाईट नाही चितलं तुमचं वालं. मी 1000 वेळा समजावलं त्या माणसाले. तो माणूस माझ्यासंग रिलेशन ठेवूनही तर त्या माणसानं तिसऱ्या बाईवर बी नजर टाकली. माझ्या संग जे बाई ड्युटी इथं करत होती ना, बडनेरची बाई आहे, ते सारिका नाव आहे, तिले नवरा नाही आहे, एकच पोरगी आहे. ज्या वेळेस मला माहित झालं की ह्या माणसानं त्या बाईजवळून नंबर घेतला आणि मायासमोर तिनं मला सांगितलं की मला तो तुमचा गाडीवाला मला मेसेज करते, असं करते. मी तिला तवाही म्हटलं का तुझ्या नंबर याच्याजवळ कसा काय गेला, मला मागितला, मी दिला म्हणे. तेव्हा बी त्याची माझी भांडणं झाली, तेव्हा बी मी सोडून दिलं होतं. तेव्हाही मी म्हटलं मी संगीताला सांगा म्हटलं ह्या गोष्टी म्हटलं. तेव्हा बी मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही माझा फोन उचलला, मला बोलल्या पण माझ्या ऐकून नाही घेतलं 2 गोष्टी. ये इंसान की आज शक्ल देख के मेरे को इतना पछतावा होता है, मैंने पूरी अपनी जिंदगी खराब कर दी मैंने. समझे, ये इंसान के पीछे ऐसा मेरे को सुख कभी ये इंसान ने दिया नहीं जिंदगी का. सिर्फ एक बच्चों का नाम चलाने के लिए उस इंसान के साथ रह रही हूँ मैं. मी सांगतो, मी माझी बल्कि मैं गलती पढ़ी झाली, लिखी हूँ सब कुछ, ऐसा नहीं कि सिर्फ 10वीं पास होकर के पढ़ी लिखी हूँ मैं. माझी गलती झाली, मी मान्य करतो. पण मी 20 ह्या साल की माणसाले उम्र में तुमने मेरी जिंदगी में दुख भर के रख दिए तुमने. माझ्याच्यानं गलती झाली ताई. मी गलती माफी करण्याच्या लायकीची बी नाहीये. माझीवाली गलती झाली. पण मी सांगतो याच्यानंतर मी त्या जिंदगानीत असं काही होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. कारण हा माणूस आता तिसऱ्या बाईच्या मागे लागला आहे. आणि ते बाई मला माहित आहे, कारण माझ्या ड्युटीवर होती आणि मी न येले दोघाले एक साथ फोनवर बोलताना पाहिलं. त्याच्यानंतर मी जे बाई माझ्या ड्युटी होती तिच्या संग मी भांडली, तिला मी इथून ड्युटीहून बंद केलं. आणि बैतूलला गेले होते का हे पता नहीं. मी ज्या वेळेस हे एक ड्रेस घेऊन मी बैतूलले चाललो म्हणे, लग्न आहे म्हणे बैतूलले. त्या दिवशी याचा फोन पूर्ण अख्खा 2 दिवस फोन बंद होता. तिचा बी फोन 2 दिवस बंद होता. मी हे विचारासाठी तुम्हाला फोन करत होती की बा तुम्ही बैतूलला याच्या संग लग्नाला गेले होते का. मैं कभी कहीं नहीं गई इनके साथ. ज्यावेळेस हे बैतूल हे आपल्या भारताच्या कितीतरी दूर आहे.
आपल्या भारताच्या कितीतरी दूर आहे आणि हा माणूस 2 दिवस राहून तिसऱ्या दिवशी वापस आला. जेवढं तुम्ही तुमच्या माणसाला ओळखत नाही ना तेवढं मैं ह्या माणसाले पायाच्या नखापासून तर अरे मैंने इनको हर चीज से पहचानी हूँ मैंने. मैं बताई ना, इनकी शक्ल देख के मेरे को मेरी जिंदगी का पछतावा होता है मेरे को. इनको तलाक दे के जाना मेरे लिए अच्छा था जब मेरे बच्चे नहीं हुए थे जब. तो समझे, सिर्फ इन्होंने टाइम पास किया है बस, और मेरी तो जिंदगी पूरी खराब. मैं तो इनके घर के सभी लोगों को सीधी शराब करती हूँ मैं. मले अगर तुमची जिंदगी बर्बाद करायची असती तर 8 वर्षात काय नसतं केलं मी ना, काय नसतं केलं. ह्या माणसाला घेऊन कुठं चालली गेली और इसमें भी मेरी जिंदगी बर्बाद करने में तुम्हारा भी पूरा हाथ है. हो, माझ्यानं गलती झाली ना, माझ्याच्यानं लय मोठी गलती झाली की मी ना विचारपूस करायला पाहिजे होते. मी ना असं ह्या माणसाला असा साथ नाही द्यायला पाहिजे नव्हता, ह्याच्यात नाही पडायला पाहिजे नव्हतं. मी ना झाली माझ्यानं गलती, मी तो झाली. तुम मी पुलिस के पास में जा सकती थी, हर चीज का चारा था तुम्हारे पास में. जो सच है ना वो इंसान है इस तरह छुपता नहीं है कोई चीजों से. ताई, मला माझ्या बहिणी सारखं मानतो. मला जर असं माहित असतं ना साऱ्या गोष्टीत मी याच्यात पडली नसती. आणि मी याच्यानंतर त्याच्या संग तर मी बोलणार नाही. तुम्हाला काय वाटते, काल आले तर का मला भेटून गेले नाही का ते? काल आले ना काल? अभी हाँ यहीं पे है. अभी तुम्हारे पास है? नहीं, यहाँ नहीं है. बाहर गाँव नहीं, यानी कि काम पे गए. बाहर गाँव नहीं गए? नहीं, कि वो तो दिखते होंगे ना तुमको. तुम्हारा आना जाना रोज का चालू रहता है, तुमको तो दिखते ही होंगे. कल मिल के गए ना मेरे को, ऐसा थोड़ी है गए नहीं करके. मैंने बात नहीं की उनसे. क्या बोले फिर? काहीच नाही म्हटलं. आले होते पण मी बोलली नाही. मी माझ्या घरच्या गाडीवर बसली आणि माझ्या ड्युटीवर चालली आली. मला माहित आहे येते थांबते. तुम्हाला काय वाटते का तो माणूस सोडणार आहे? मी ना तुमच्या भावाचा वादा केलाय की कल आए थे कि तुम्हारे साथ में? माझ्या संग नाही आले होते, पण ते आले होते अंजन गावात. पण मी ते आले होते, बस स्टॉपवर थांबले, पण मी त्याच्या संग नाही बोलली. साथ में आदमी था ना उनकी गाड़ी पे? नाही, एकटेच होते. कितने बजे की बात है कम से कम? घरून 9 वाजता निघाले असं ना ते. तर 9:15 9:30 ची गोष्ट आहे. अच्छा, और आपका जाने का टाइम कितने बजे का है? 9:30 का. अच्छा. पण मी नाही बोलली. मी तुमच्या भावासंग बोलली. तुझ्या भावाला जे खरी हकीकत होती मी सांगितलं. जसा तुझा संसार तसा माया संसार. जे गलती झाली ते झाली. अशी गलती डबल होणार नाही. आणि तुझ्या जिंदगीत मी डबल असं काही होऊ देणार नाही. मी कोणती बाई येऊ देणार. अच्छा, मेरे को वो सारिका नाम की लेडीज का नंबर दे सकते हो आप? तिचा नंबर तर मी देत नाही, पण मी लक्षात ठेवतो. मी अगर नंबर देईल तर हा माणूस येऊन माझ्यासंग भांडण करावं. नहीं तो देखो, कारण लड़ने की बात नहीं है. मैं नंबर उनके वो इतने चालबाज इंसान है कि वो उनके मोबाइल का पासवर्ड सुद्धा मैं नहीं, मेरे को पता नहीं अभी तक. उनका मोबाइल मेरे को देखने नहीं देते वो मालूम. त्याचा नंबर, तिचा पत्ता मीच लावतो आणि तिचा पत्ता लावून मी तुला स्वतः तिथं घेऊन जातो. तू असं हे नको समजू. तू घरात राहतं. आता मी आहे. मी असं त्या माणसाला कुठं जाऊ देणार नाही. तुझ्या जिंदगीत आता तिसरी बाई कोणती येऊ देणार नाही. देवाची शपथ, नवरात्रातले उपास, दुर्गा देवीची शपथ घेऊन सांगतो की ह्या माणसाला आता तिसऱ्या बाई जाऊ देणार नाही मी. कारण तिच्यासाठी मी मागं भांडण केलं होतं ना, तर मला बी मारलं होतं. आप पे हाथ उठाए थे इन्होंने? हा. क्या बोल रहे थे? मी त्याला म्हटलं तर त्यानं मायावर खोटा इल्जाम लावला की तू दुसऱ्या माणसासंग आहे बा म्हणून. मी दुसऱ्या माणसासंग आहे म्हटलं तर तू मला रुजवात करून दे. तू मला आमने सामने करून दे. मी तुला आमने सामने करून देतो. अगर मी तशी असन तर तो आहे ना मी आहे. मी कधी एक गलती झाली माझ्यानं, त्या संग मी बोलली, पण मी त्याच्या कधी कोण्या माणसासंग बोलली नाही. मला कोण्या माणसासंग काही घेणं देणं नाही. सांगणारे काय सांगते, नजरीच्या आड लय काही सांगते. तो ये सब कितने सालों से चल रहा है? ये सब चल रहा था. आता ह्या गोष्टीला 8 वर्ष चालू. और आप कब से नहीं मिले हुए इसके पापा से? आता समज ना, हे 8 वर्ष चालू आहे. आता समजा आता हे 7 पूर्ण झालं, हे 8 वर्ष चालू आहे. उनसे और आपकी मुलाकात कब से नहीं हुई? भेट
असं आहे नाही की त्याची माई भेट नाही झाली म्हणून. ते मागही आले तर मला भेटून गेले, माझ्या संग बोलून गेले, पण तेव्हा बी मी त्याच्या संग झगडा केला. तेव्हा बी समजावलं की क्या तू बोल रहे थे आपको? तसं काहीच बोलले नाही माझ्या संग, फक्त मला भेटायला आले होते, बोललं काहीच नाही आणि बोलणं काही झालं बी नाही. नहीं, मिलने के लिए आए करके ये आपने बोले था, ऐसा तो हो नहीं सकता कि सिर्फ देख के चले जाएंगे करके। कुछ ना कुछ तो बात हुई होंगी, वो आप छुपा रहे हो। नाही मैं नाही छुपा रही. मी कोणतीच गोष्ट लपवणार नाही संगीता तुझ्यापासून आता याच्यानंतर, कोणतीच नाही. त्याचा फोन जरी आला ना मला तर मी तुला कॉल करून कॉन्फरन्सवर घेईन, ठीक आहे, पण मी कोणती गोष्ट लपवणार नाही. तर तू नागपूरची आहे, मी बी नागपूरचीच आहे, मी बी काही इच्छी नाही आहे. फक्त मला पोचून दिलं, पहिल्या दिवशी पोचून दिलं, दुसऱ्या दिवशी ते साईडवर चालले गेले. इस बार आए थे जब? हाँ, अब आए थे तब. नहीं तो अभी कितने दिन की बात हो गई ये पहुंचा के दिए थे आपको? महीना हो गया. जब गए थे आप उनकी गाड़ी पे? हाँ, बढ़ने रहता. अब ये सब होने के बाद में आप फिर क्यों उनकी गाड़ी पर बैठते हो? अरे मी ऑटोत बसली, तिथं गाडी थांबवली, त्याने ऑटो थांबवला, इतक्या लोकांसमोर मला चांगलं नाही वाटलं तमाशे करणं, म्हणून मी त्याच्या गाडीवर बसली. बडनेराहून ऑटो पकडला, सारखी मी माझ्या हॉस्पिटलला आली. तेव्हापासून मी त्याच्या संग बोलत नाही आहे. महीनाभर की बात हो गई यानी की? हा, 1 महिना झाला. आणि मी त्याचा नंबर बी लॉक मध्ये केला आहे. त्यानं बी माझा नंबर लॉक मध्ये केला आहे, याच्यासाठी केला आहे की त्याच्या मोबाईलची माझ्या मोबाईलने मी लोकेशन टॅग केली आहे. ते जाईल ना तर त्याची लोकेशन मला बरोबर समजते की ते कुठं गेले बा, म्हणून त्यानं माझा नंबर लॉक केला आहे. हे मला 100% मी सांगतो की हा माणूस ह्या बाईच्या मागे लागला. तिला नवरा नाही आहे, एकच पोरगी आहे, तिचा नवरा फाशी घेऊन मेला. आणि हे गोष्ट जर तुला त्याला सांगितली, ह्या गोष्टी जर तुला घरी भांडणं केले, त्याला जर सांगितली तर ते इथे येऊन भांडण करून माझ्या दवाखान्यात. नहीं, मैं क्या बोल रही हूँ कि मेरे को आप वो लेडीज का नंबर दो, मैं उसके बारे में जानकारी निकालती हूँ, और ये कब जाते हैं वहाँ पे, कब नहीं, तो वहाँ मेरे को लेके चलो, वहाँ पे बात कराओ. तिच्या घराचा पत्ता मला बी नाही लागला आहे. तिच्या हे बडनेरले असते म्हणते, बडनेरले जुन्या नव्या वस्तीत कुठं पाण्याच्या टाकीपाशी की मस्जिद पाशी रोडावरच असते म्हणते. तर तिचा नवरा बहुतेक काय पोलीस मध्ये होता की काय होता, तिचा नवरा फाशी घेऊन मेला. अब ऐसा हो सकता है कि आप माग मी ऐसा मैं आपकी बात का विश्वास कौन से इससे करूँ पर? अब तू देख भाई, तू ओळख, तुले अगर विश्वास करायचा असेल तर तू करू शकतो, तुला जर नाही करायचा असेल विश्वास तर नाही करू शकत, कारण दोन्ही गोष्टी तुझ्या हातात आहे. माया फक्त एकच म्हणणं आहे की मी माझ्या 2 लेकराची शपथ घेऊन सांगतो, माया देवाची कुळदेवताची शपथ घेऊन सांगतो की मी तुझ्या नवऱ्यासंग आता माया असा कोणताही संपर्क मी ठेवणार नाही, आणि तिसरी बाई त्या जीवनात मी कधी येऊ देणार नाही. ज्या दिवशी मला हा आडवा तिडवा दुसऱ्या तिसऱ्या बाई संग जर दिसला, त्या दिवशी मी याला मारायला बी कमी करणार नाही. तू नको मंजू मला की तुला माझ्या नवऱ्याला पाहून मारलं. झालं तुझ्या संग झालं, आणि मी बी काही जबरदस्ती नाही घुसली. चापा तो है, मैं मानती हूँ कि हमारे यहाँ इसके पापा कोई ऐसे दूध के ये नहीं है, तालियां दोनों हाथ से बजती है. मी त्याच्या संग आली तर काही माझी एकट्याची गलती तर नसनच ना. मीनं बी त्याच्यावर मनापासून अंतःकरणातून विश्वास केला, प्रेम केलं, डोळे बंद करून त्याच्यावर प्रेम केलं. मीनं आज त्या माणसाला एक माय स्वतःच्या नवऱ्याला इज्जत नाही दिली, तेवढी त्याला इज्जत दिली. त्याला मायाला परपंचात, माया गणगोतात, माया घरात, माया सगळ्या याच्यात त्याला आवरलं. मी त्याला के सभी लोगों को पहचानते हैं. हो, मम्मी पापा वगैरे सब पहचानते. और सगळं झाल्याच्या नंतरही मीनं त्याला म्हटलं, 1 वेळा नाही 1000 वेळा मीनं म्हटलं की जे झालं ते झालं, आता याच्यानंतर तू त्या बायको त्या लेकरातनी तू लक्ष दे, माया नान सोडून दे. मी काय 4 दिवस आहे 4 दिवस नाही आहे, कारण जसा तुला बीपीचा प्रॉब्लेम आहे तसा मला बी हार्टचा प्रॉब्लेम आहे. मला एक अटॅक येऊन गेला आहे, लॉकेज आहे माझ्या छातीत. मी काय 4 दिवस नाही, माय फक्त माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे, बाकी काही मला काही. मी त्याला मी हे सांगितलं की मला जर माहीत झालं तर मी त्या जीव घ्यायला भेणार नाही, मी माझा स्वतःचा जीव द्यायला बी भेणार नाही.
मी काही असंच त्याच्या संग हे नाही केलं. नहीं तो अभी भी जो आप लेडीज बोलते हो अभी भी इनके साथ में उसका अफेयर चालू है. की कोणा संग वो सारिका नाम की जो लेडीज है. ते पक्क नाही माहित मला, पक्क नाही माहित. कारण एकदा मी याच्याजवळचा मोबाईल घेतला होता, याच्यातनी मी तिचा नंबर दाबला तर तिचा नंबर समोर वरच आला होता. जे आपण ज्याला फोन करतो ना नेहमी त्याचे नंबर दाबले की तो कॉलिंगवरच वरच फोन येते, नंबर येते. नहीं तो उसका अगर नंबर आप मुझे देते थे तो मैं उनके इसमें सेव करके रखे होंगे तो डायल करके देखती थी. अगर हे गोष्ट तू त्याला सांगितली तर ते इथे नहीं येऊन ना, मैं तमाशा उनको कर माझ्या संग बी मग मेरा दुसऱ्या विश्वास गोष्टीचा उनके ऊपर से पूरी तरह से टूट चुका है. मैं अपना दुख भी नहीं उनको बताती हूँ. अब तो मेरे पे घर के लोगों ने इनके कितना अत्याचार करे, उनकी माँ ने, उनके भाई ने, ये सब चीजों का पता है. उनके भाई ने मुझसे क्या बोलते गलत निगाह मुझ पे डाली थी, पता है. इसका जिम्मेदार हाँ. फिर मालूम है अच्छा है कि मेरा गिरेबान अच्छा है तो मैंने कितना विरोध किया घर में सभी का. उसका भाई भी मालूम है मेरे को. मेरे गांव में लड़की है वो एक, उसके यहाँ पे देखा था मैंने उसको, मालूम है मुझको. उसको लगा कि ये तो बाहर मुंह मारता है तो इसकी वाइफ का फायदा मैं उठाऊंगा. मैं बोली ऐसा सोचना भी नहीं, सोचना भी मत. फिर उसकी और मेरी बहुत, मैंने तो उसको मारी भी थी, उसके भाई को बहुत, ये सब चीजों के लिए. तो कोई नहीं था क्या घर में, वही था क्या अकेला? वो अकेला नहीं था, घर के भी थे. घर के लोगों के सामने उसके ऊपर हाथ उठाई थी मैंने. ये घर के सब बोलते नहीं तू झूठ बोल रही है करके, ये सब घर के लोग मेरे ही खिलाफ खड़े हो गए थे. देख मैं तो बहुत मेरे जिंदगी में बहुत पहाड़ उठ चुका है, बहुत पहाड़ उठ चुका है. कोई दूसरी रहती थी ना मेरी जगह तो आत्महत्या कर लेती थी, पर मैं मेरे बच्चों के लिए सिर्फ जी रही हूँ. मैं देख संगीता, मैं तो तेरा दुख नहीं बांट सकती. मेरे हाथ से तो जो गलती हो गई वो हो गई. अभी उसको तो मैं कुछ नहीं कर सकती और तू भी मेरे को माफ नहीं कर सकती. पर मैं कसम से बोल रही, मैं इसके बाद तेरे साथ कुछ नहीं होने दूंगी. मैं तेरे को मेरे अपनी बहन के जैसे रखूंगी, तेरे कोई आँच नहीं आने दूंगी तेरे पे. और इसको मैं तो अभी जाने नहीं दूंगी कहीं पे. उसको लग रहा होगा कि मैंने इसका नंबर लॉक कर दिया, अभी मैं कहाँ जाऊंगी कहाँ नहीं. मैं तेरे लिए मैं उसको मारूंगी भी, देख सबके सामने मारूंगी मैं. ये मत बोलना तू मेरे को कि तूने मेरे पति को क्यों मारा करके, ये मत बोलना. और जो तुम मेरे को समझ रही ना, मैं वैसे औरत नहीं हूँ. अरे पैसों के लिए अगर मैं ऐसे करती ना तो मेरे को कितने आदमी मिलते, तेरा घर वाला ही मिलता क्या? ऐसे कितने है. मैं भी पढ़ी लिखी हूँ, 10-20 हजार रुपये, 10-20 हजार रुपये मला पगार भेटते, मी ड्युटी करतो. मला नाही भेटत का? चांगले भेटते. पण मी तशी नाही आहे. झाली माझ्यानं गलती, होते माणसाकून, झाली माझ्यानं गलती. मी किती वेळा फोन केला तुला त्या संग बोलायसाठी की हिच्या संग बोलतो, पण तू मी बोलायला लागली की तू माझी गोष्टच नाही ऐकत होती कोणती. मेरे पे जो अगर मेरी जगह अगर आप खड़े रह के देखते ना तो आपको पता चलता था. यहाँ ना मेरे कोई रिश्तेदार है, ना कोई है. परिवार देखो तो ये ऐसा है. तुझं दुःख समजतो मी, तुझं दुःख मी समजू शकतो, असं नाही मी समजत नाही म्हणून. बच्चे मेरे छोटे छोटे हैं. यार माझ्याने एवढी मोठी गलती झाली संगीता, देवाची शपथ एवढी झाली की मी आता त्या गलतीला काही करू नाही शकत. अगर मी असं कोणत्या गोष्टी तुला मी एवढ्या सांगितलेल्या, अगर मी एवढ्या गोष्टी कोणी सांगे ना तुला तर मला माहित आहे त्यावर काय बितन आणि काय बितत असल हे मला बी माहित आहे. मी काही त्यापासून दूर नाही आहे. मला बी संसार आहे, मला बी नवरा आहे, मला बी समजते की आपला माणूस दुसऱ्या बाईजवळ गेल्याच्या नंतर काय होते म्हणून. आपके पति तो बिल्कुल गाय के जैसे सीधे है, बिल्कुल है ना. हस्बैंड आपके अच्छे है ना. मेरे हया नवरा गरीब आहे, तो बाकीच्या ह्याच्यात असं तोंड मारत नाही आणि बाकीच्या ह्याच्यात मग मी त्याला तुमच्या नवऱ्याला मी विचारलं बी कितीदा झाल्याच्या नंतर मी त्याला विचारलं बी की तुला बायको आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, मग तू मापाशी काऊन बा, तुला मापासून काय अपेक्षा आहे. जे माझोड आहे ते तिच्याजवळ बी आहे. जेव्हा मला माहित झालं ठीक आहे, जेव्हा पहिले तू खोटा बोलला होता मान्य आहे, मी समजून घेतलं की नाही बाया माणसाले, तेव्हा बी खूप दारू पेत होता, खूप दारू पेत होता. अभी भी पीते हैं, ऐसा नहीं कि नहीं पीते करके. फिर
क्या कहने लगे? तेव्हा बी पित होता. तुम्ही म्हटलं जाऊ दे बा ह्या माणसाला ते. आता मला तसं सांगितलं, मी बी यकीन केलं त्या गोष्टीवर. ते असं बा यकीन केलं. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर मला माहित झालं, जेव्हा याच्या आईचा तुझा फोन आला तेव्हा मला माहित झालं की याले बायको आहे बा. 1-2 वेळा मला छोटे छोटे कपडे घेताना, दप्तर घेताना बी समजलं. तेव्हा मी म्हटलं हे दप्तर कोणासाठी, हे कपडे कोणासाठी? तर म्हणे भावाच्या लेकरासाठी. म्हटलं कोण? त्याच्या भावाच्या बाय हे नाही करत का म्हटलं, भाऊ नाही करत का म्हटलं, तुम्ही का ठेका घेतलाय का म्हटलं साऱ्या घराचा करायचा म्हटलं, सगळ्याचं करता म्हटलं तुम्ही म्हटलं. तर नाही म्हणे मायावरच आहे म्हणे सगळं म्हणे. कुछ नहीं है, वो अपने बच्चे के लिए कपड़े लेते हैं पर इनके बच्चों के लिए खोएंगे तो ये ज्यादा की ये बताते हैं ना बड़प्पन. किती वेळा विचारलं मी, तुझी जिंदगी बर्बाद करायच्या अशा याच्यातनी काहीच नाही. अगर मला जर करायचं असतं ना संगीता तर मी कवाचं किती नहीं तो करून आपको टाकलं. ऐसा लगता होगा कि इसको इतने 8-9 साल से कुछ नहीं पता है. मेरे को सब कुछ पता था पर मेरे पास सिर्फ एक ही बात थी कि मैं घर में रहती थी, मैं ये सब चीजें उनको बताती थी. यहाँ तक कि वो जब नहाने जाते थे ना तो उनकी बाथरूम की चड्डी पे जब वो वहां से ये सब सेक्स वगैरह करके आते थे वो सब मेरे को पता रहता था. पर मैं क्या करूं, ये सब चीजें मेरी सिर्फ क्या बोलते जो मेरी जगह पे खड़ी रहेंगी वही समझ सकती थी. ये सब घर की ये कोई नहीं समझ सकती थी. आता तू हे गोष्ट सब काढली, कुछ समझती थी. आता तू हे गोष्ट काढली म्हणून मी तुला एक माझ्या बहिणीसारखी गोष्ट सांगतो. तू ह्या गोष्टीचं वाईट नको वाटू देजो. नहीं नहीं. तुझ्या नवरा जो आहे त्या माणसाले एक दिवसही राहू शकत नाही. त्याले रोज पाहिजे. आता तुमच्या घरी तुमचं होते नव्हते हे काही मला माहित नाही, पण त्याले रोज पाहिजे. हे गोष्ट तर तू मान्य करता ना? हाँ, पर वो तो उतना ध्यान कभी देते नहीं है. आणि ज्या माणसाले जो माणूस आपल्या घरी मन सुस्त असला तो माणूस असा बाहेर कुठं काही करत नाही. याच्यात तुला नाही वाटत का तू काही गलती असेल म्हणून? अब मेरी कहाँ से गलती ये बताओ. मैं तो खुद उनको अफोर्ड करती हूँ पर वो मेरे को क्या बोलते ये नहीं करते. माणूस कायसाठी जाते? फक्त त्या एकाच गोष्टीसाठी बाहेर जाते. एकाच गोष्टीसाठी बाहेर जाते. बाकीचं माणसाले काही लेणं देणं नसते. मी काय देत होती त्याले, मी काय देत होती, माझं काय आहे त्या जोगतं. मग हा काऊन? अब ये बाहर गांव में रहते मैं तो सब कुछ क्या बोलते मैं तो उनको बोलती हूँ कि ये सब बाहर गांव का काम छोड़ दो. अब ये इनने सिर्फ मेरे को घर की 4 दीवारी में 4 ईंटे के लिए रखे हैं, घर का काम करने के लिए रखे हैं. नहीं तो मेरे को ये कोई संसार का पति पत्नी का सुख भी नहीं देते. ये मेरे को पता. उसको पकड़ के चप्पल से मारूंगी मैं अभी. इतना मेरे से इतना झूठ, एवढं खोटं बोललं ना तू माझ्या संग. फक्त आता उल्टा मेरे को बोलते हैं. अब मैं क्या कोई ऐसी बुढ़ी हो गई. हाँ, ये सब क्या अच्छा लगता है क्या, वैसा लगता है क्या, अब क्या जवान हो रहे हैं क्या दिन के दिन. उल्टा मेरे को ये सब चीजों से मेरे को ये कर देते वो हो. बताओ, उल्टा मुझे उनके पास जाना पड़ता है पर वो मेरे पास नहीं. खुद ऐसा नाही. मी तर सांगतो ना, आता येले मायापासून बी मन भरलं आणि आता जे हे तिसऱ्या बाईच्या मागे लागले आहे. काय करावं या अशा माणसाचं? मी तर किती वेळा त्याला म्हटलं का काऊन तू त्या बायको संग तुझ्याशी रिलेशन नाही येत का, तू त्या बायको सोबत काय, तू मला त्रास देतो बा तो तू तुझ्या बायको सोबत नाही काय. क्या बोले फिर? नहीं बोले मेरा हो, मैं करता ही नहीं, मैं जाता ही नहीं, मैं हाथ लगाता ही नहीं. क्यों? काऊन बा तू त्या बायकोला हात लावला? क्यों? क्या कारण है बोलो? ते बाकी त्यानं काहीच नाही सांगितलं. मी कधी असं म्हटलं नाही की तू त्या बायकोजवळ जाऊ नको, तू या बायकोला हात लावू नको का तू माझोडे. मी ह्या गोष्टीत कधीच त्याला म्हटलं नाही. मुझे सिर्फ एक ही बात बोलते हैं वो, कभी बाय चांस आ जाएंगे तो बस उनकी वो एक ही गलत ये रहती है कि उम्र हो गई, बस हो गया, उम्र हो गई, अब ये सब नहीं होता. बच्चों के सामने अच्छा लगता है क्या? अरे बच्चे तो दूसरे कमरे में रहते हैं. मैं अकेली है अपने कमरे में सोई रहती हूँ, बच्चे तो उधर सामने में रहेंगे पर कभी ऐसे नहीं आएंगे उठ के. जेव्हापासून हे बैतूलले गेले ना, जेव्हापासून बैतूलले गेले तेव्हापासून यानं मायावर बी दुर्लक्ष केलं. जसे
पहिले मायासंग याचे रिलेशन होते हम्म की हा माणूस माया पासून एक दिवस बी नाही राहायचा, एक हम्म दिवस बी नाही राहायचा. हम्म आणि जसे बैतुल्य गेले तेव्हापासून यानं मायावर बी दुर्लक्ष केलं. म्हणून मग मी याला फोन करत होते की बा बैतुल्य तर भारताच्या बाहेर बैतुल्य आहे हम्म की जालेच युट्यूबवर सर्च केलं जालेच 2 दिवस लागते, हम्म याले 2 दिवस लागते. मग तुम्ही गेले बी बा 2 दिवस एकदम माझ्या फोन बी नाही उचलायचे, फोन बी बंद करून ठेवायचे. ये सब बैतूल जाने को कितने साल हो गए? अरे आता 1 वर्ष व्हायचंच आहे अजून. हम्म लग्न होतं म्हणे बैतुल्य, तर मी त्याच्यासाठी फोन केला होता तुले की बैतुल्य लग्न आहे बा, तू गेली का संग? हम्म तर नाही म्हणे मी एकटाच जाणार हो म्हणे. हम्म आणि चांगले कपडे मपडे हे हम्म करून. हम्म बस काम पे जाना है करके इतना बार नाही मी बोलते हैं। आता बी सांगतो, मी सांगितलं ह्या माणसावर लक्ष ठेव. कारण मी किती काही पडली तर दूरचीच पडली. तू स्वतः त्याची बायको आहे. जेवढं लक्ष तू देशील, जेवढं तू नवऱ्याला तू आवडशील, तेवढं मी नाही आवडू शकणार. जेवढा अधिकार, जेवढा हक्क तुझा आहे माया नाही आहे. मी हक्काने त्याला बांधू बी शकीन, पण माया हक्क अभी चालणार नाही. एक बार उनके साथ में जाने के लिए मैंने बैग में तैयारी की, नई साड़ी पहन ली, सब कुछ पहन ली, पर उनने मेरे को लेके नहीं गए साथ में। मैं बोली कुठं ये बाहर गांव जाते हैं, तो मैं हाँ। बोली मैं भी अब साथ में चलूंगी। हमने मेरे बेटे ने ना, मैंने क्या बोलते बैग भरते, पर उनने लेके नहीं गए हमको साथ में। इतना ये हरामी इंसान है, 1 नंबर का हरामी इंसान है ये। मेरे को तो आता इतना पछतावा होता है कि मैंने क्यों ऐसी इंसान की जिंदगी करी, मैंने ना क्यों मेरी जिंदगी खराब कर ली मैंने। आता एक गोष्ट सांगितलं, आता माया तुले माहित झालं. मी मान्य करतो की हो माया माहित झालं. बहुत सालों से पता है मुझे। आता याच्यानंतर जर कोणती बाई याच्या मदत आली आणि मग काय करशील तू सांग? मैं बताइए, मैं इनको क्या बोलते जेल के अंदर कर दूंगी, देखना। अरे तुला माहित होईल तेव्हा तू जेलाच्या अंदर करशील ना. काय बाया, साऱ्या बाया माहित आहे का? कोणत्या बाया फक्त पैशासाठी करते, फक्त माणसाला लुटासाठी करते. त्याच्याजवळून पैसा अदला लुटून घेतला. माणसाले काय, माणसाचा एकच शौक आहे फक्त, त्या माणसाला भेटलं की तो पैशाचा मोल थोडी मोजते काही. हाव. पैशाचा मोल मोजत नाही. आणि हे मला माहित आहे, हे आपला पैसा बर्बाद करायला बी भेट नाही. यानं मागं तिकडली साईड घेतली, 800 काही पोलची साईड घेतली. त्यावेळेस याच्या जवळ पैसे कमी पडले होते. माहितीये, तुझी पोत, तुझे कानातले गहाण ठेवले. त्यावेळेस मी बी माझी पोत गहाण ठेवली होती. माझी पोत गहाण ठेवली, माझे कानातले गहाण ठेवले, बँकेतून पैसे काढले, असे जोडून यायले पैसे दिले. मी जर याचे फक्त पैशासाठी केलं असतं तर मी दिले असते का पैसे यायले? क्यों दिए आपने आपके जेवर जट्टे? मी याची मजबुरी समजली, पैशासाठी गडगड करू राहिले होते. माझ्यावर पैसे नाही. मी म्हटलं ठीक आहे. 4 साल 5 साल इन्होंने मेरे जेवर गिरवी रखे. तुझेच नव्हते, माये भी होते. तुझ्या बरोबर माये भी होते. तो फिर छुड़वा के लाके दिए. तर माये फक्त कानातले दे. मी भांडू मला 10,000 रुपये दिले, तर मी कानातले आणले माये सोडून. तुमने खुद ने लाए छुड़वा के? नाही, ते ना दिले होते. मी फक्त 10,000 दिले मले. मी त्याला पैसे दिले होते. माईवाली पोट ठेवली होती मी 15,000 पोट ठेवली होती. 10,000 कानातले ठेवले होते. 20,000 कानातले ठेवले होते. बँकेतून 10,000 रुपये काढले होते. असे 20-30,000 रुपये मी यायला दिले. तुझीवाली पोतही दाखवली मला येईन. तुझीवाली पोत, तुझं काही सामान, हे पूर्ण पैसा जमा करून, कारण त्याच्या तोंडापर्यंत हे आलं होतं, पैसे नव्हते. मी म्हटलं जाऊ दे, आपल्याजवळ आहे, आपल्याला ह्या माणसाने अडी अडचण वेळ पडला, आपल्या कामात पडला, म्हणून मी त्याला पैसे दिले. त्या पैशाचं जाऊ दे, विषय पैशाचा नाही आहे. पण ज्यावेळेस आपल्याला त्या कामात लॉस येऊ राहिला तर आपण नाही घेतो ना. तर म्हटलं तर मी त्याला हे काम घेऊ नको, तू त्या बायकोचं एवढं मोठं सोनं गाण ठेवून राहिला, माया सोनं गाण ठेवून राहिला, मी माया तर सोडून घेईन. म्हटलं तिचं वालं दिन म्हणे, मी सोडून दिन म्हणे. मला माहिती होतं सोनं लई वर्ष गहाण राहिलं. 4-5 साल रहा, वो तो छुड़वा नहीं रहे थे. वो तो मेरे भैया से मैंने पैसे मांगे, फिर कुछ मेरे पास थे जमा, तो फिर ऐसे करके मैंने फिर छुड़वाए. वो उन्होंने कहाँ छुड़वाए, वो तो मेरी पोत जाने ही वाली थी. माहिती, कारण मायच कानातले 12 महिन्याच्या वर राहिले. 12 महिन्याच्या वर राहिले, कारण ते आता माझ्या गावातला सोनार होता, म्हणून त्यानं काही नाही केलं. नाही तर माय बी फसले असते.
जरी मी त्या माणसासंग माझे रिलेशन केले असेल पण मी त्या माणसाला कधी परक नाही समजलं. आणि त्याविषयी और मला ये माहित इंसान नव्हतं. रिलेशन रखने लायक क्या, बोलने लायक नहीं है. आणि मैं तुझ्या पता है मला ना, माहित उनकी नव्हतं. शक्ल देखो, उनकी जब मैं शक्ल देखती हूँ ना सामने से, तो मेरे को ऐसा पछतावा होता है. ऐसा जिंदगी का एक दिन नहीं निकला होगा कि मेरे को कभी ऐसी खुशी हुई होंगी कि हाँ ये इंसान से मेरी शादी हुई तो अच्छा हुआ. हाँ, सिर्फ मेरे को उनकी शक्ल देख के सिर्फ पछतावा होता है कि मेरी जिंदगी खराब करी है इंसान ने, बस. इससे अच्छा मैं खुद अगर अकेली कमा के खाती थी ना तो अच्छी रहती थी. शादी करना कोई जरूरी नहीं है जिंदगी में. अगर ऐसे धोखेबाज इंसान से अगर शादी करे तो ये सिर्फ बर्बादी है जिंदगी की, बस. और ये बात का वो भी नहीं सोचते कि मेरी लड़की क्या बोलते 13 साल की है. अब ये अरे सब चीजें जब मेरी बेटी को पता चलती है उसके बाद उसको कितना दुख होता है कि मेरे पापा ऐसे करके. मी त्याचा हेच विचार करून राहिली की हा माणूस आता मी तर बोलूनच नाही राहिली म्हणत आणि तू या जवळ येत नाही. हा माणूस मग जाते कोणाजवळ? याच्याकडून तर एक दिवस राहणं होत नाही. म्हणजे हा गेला ना तिसरी जोड, येले तर नाही खाता आला, या तिसरी जोड गेला आता हा. और मी जब तक सांगतो ना, जब तक आप आपसे उनका ये था तो जब तक आपका ही फोन आया है, जब तक आप चुपचाप रहे, उनको चुपचाप फोन लगाते मी थे, 2 वेळ उनको मी बुलाते किती थे. वेळा फोन केला संगीता, मी किती वेळा फोन केला. मग माझी गोष्ट ऐकून घ्यायले त्या तो इतने साल त्या से आपने कभी फोन नहीं लगाया. जब उन्होंने आपको छोड़ दिया तो आप सब ये बातें मुझे नाही, बता रहे हो. त्यानं नाही सोडलं मला, त्यानं नाही सोडलं. त्याला मीनं लॉक केलं, त्यानं नाही सोडलं. तू अशी नको समजू की त्यानं मला सोडलं म्हणून. त्यानं नाही सोडलं, कारण म्या त्या भावासंग मी बोलली. त्या भावासंग मी बोलली, त्या भावाला मीनं सांगितलं की दादा याच्यानंतर अशी माझी गलती होणार नाही, मी त्याच्यासंग रिलेशन ठेवणार नाही. आणि मी संगीताच्या बी याच्यावर हे बी नाही येऊ देणार. मला तू आता घरी असतं, मी अमरावतीत असतो. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना कधी मला दिसनच. जाईन कुठं? मी तर घरी येऊ राहिली होती, घरी मागे म्हटलं होतं मी घरी येतो म्हटलं. मला संगीतासंग भेटायचंय घर म्हटलं. में नहीं, ये सब बातें अगर बाहर हो सकती है. अगर घर के लोग मेरे अच्छे नहीं हैं, घर के लोग बहुत मेरे खराब है बहुत. त्या खिलाफ काऊन बा? तुझी काही गलती नाही, तू काही हे नाही आहे, नहीं, इनका चांगल्या ऐसा लगता घरची है आहे, कि सगळं आहे. क्योंकि वो मेरे देवर ने मेरा नाजायज फायदा उठाने की कोशिश की ना, तो मैंने इनसे सबसे लड़ाई की ना. उसके लिए भी इसके पापा ने सिर्फ मेरे पे हाथ उठाया है. अगर दूसरा भाई रहता था तो अपने भाई को काट डालता था कि तूने मेरी बीवी के ऊपर ऐसी गंदी निगाह डाली. ये सब क्यों किया? उसमें भी उन्होंने सिर्फ मेरे को मारा, सिर्फ क्योंकि मैं ये सब चीजों के खिलाफ खड़ी हूँ. त्याच्या डोळ्यावर धुंदी आहे, धुंदी आहे डोळ्यावर अजून बाहेरची. जो जेव्हा बायको नाही राहीन तेव्हा त्याला समजन की बायको काय चीज आहे, तोपर्यंत नाही समजत बायको. जब भी उन्होंने मुझे इतना मारा मुझे कि कम से कम क्या बोलते 8-15 दिन मेरा आंग पर इतना दर्द के मारे दुख रहा था कि तू ये सब बोले मत. तू मार खाती इसलिए तेको मारता हो, तू सहन करती इसलिए वो तेको दबा के रखते. तू मत सहन कर. मेरे को मारा था तो मला मारला होता तो मैं नाही विचार केला काही. मला मारलं तर मीनं विचार नाही केला, मैं बी दिल्या होत्या ठेवून. माहित असून तुला त्या गालावर माजगीस निघालो तो होतो. वो पराई इंसान है तो तुमने उन्हें मार दिया. नाही, असं नाही पराया माणूस आहे म्हणून मारून दिलं, तसं नाही संगीता. आपली लढाई आपल्यालाच लढायला लागत असते, आपला नवरा आपल्या मुठीत ठेवावा लागत असते. तुला मी आज बी सांगतो, भुल्या भाकरी खाऊ नको. त्या नवऱ्याला त्याजवळ आणायचं आहे ना, तू खंबीरपणे ना उभी राहा, हिम्मत ठेव. जो तू करू शकतो ना ते कोणी नाही करू शकत. त्याच्या मोबाईल मध्ये सिम काढून घे. असा कसा मारते तू? ना बायको उनके आहे. मोबाइल का पासवर्ड पता है ना कुछ पता है, कुछ नहीं देखने देते वो, कुछ नहीं देखने देते. उनके मोबाइल को हाथ भी लगा दूं तो ऐसा ही इतनी जोर जोर से चिल्लाते हैं कि बस. ये सब चीजों का मेरे बच्चों पे गलत असर पड़ता है. कोई पूछ नहीं सकते वो कहाँ जा रहे कहाँ नहीं. त्याचाच फायदा घेतलाय त्या माणसानं, त्याचाच फायदा घेतलाय.
आतापर्यंत माझा फोन होता तर मी लक्ष देत होते त्याच्यावर, त्याला फोन करत होती. तो उनका पासवर्ड पता था आपको? नाही, पासपोर्ट तर मला पहिला माहित होता. नंतर टाकला ना, जो मोबाईल हँग मारू राहिला होता, मोबाईल दुरुस्त केला होता, तेव्हापासून पासपोर्ट चेंज केला. पण मी उघडून मागितलं तर मला उघडून देत होता. असं नाही उघडून देत होता म्हणून, उघडून देत होता. त्याचा मोबाईल मी चेक करत होती. बापरे, मैं उनका मोबाइल चेक करती थी तो इतनी जोर जोर से चिल्लाते थे कि बस. मग तुला दाबून ठेवलाय ना ते ना, तुला दाबून ठेवला आहे. त्याला माहित आहे की आपण इले कसं काय करावं, हे करावं म्हणून. तर तू ऐकतो, तू मार खात म्हणून तू तुला दाबून ठेवते, म्हणून तुला मारते तू. असं कसा मारते? एकदा तू पक्की व्हाय, हिम्मत कर, काहीच होत नाही. तू अशी नको समजू का मी एकटी आहे बा, आणि मग कोणी नाही आहे, माझी सासू नाही आहे, माझा सासरा नाही आहे, माझा भाऊ नाही आहे. मी त्या मागं आहे. तू जेव्हा मला आवाज देशील ना तेव्हा मी त्या मागं आहे. त्यासाठी माझा जीव जरी लागला ना, द्या लागला ना मला, तर मी माझा जीव बी देईन त्यासाठी. अब मेरे मायके वाले सब इतने दूर है, वो वहां से इतने दूर से कब तक आ सकते हैं? फिर भी इन्होंने बहुत कोशिश की, कई बार आए वो, तो उनके सामने ये कुछ बोलते नहीं है, बस मैं एक ही धमकी देते, मैं अपनी जान दे देता हूँ, मैं नहीं रहूंगा. दे म्हणा, दे म्हणा, जीव देतो म्हणते ना, दे म्हणा. ते तर बरं ना, दाबायापेक्षा जोड गेल्यापेक्षा मर म्हणा. मग तसं तर चांगलं होईल. मर म्हणा, माझ्यासमोर मर म्हणा. तू मागं पळू नको मरू म्हणा. तू जेव्हापर्यंत पक्की होत नाही संगीता, तोपर्यंत हा माणूस माहितीये का, तुला फक्त घरातले कामं करणं आणि 2 पैदा केले त्यासाठी करणं, एवढंच आहे ना ठेवलं. बस क्या है, मैं बताई ना, सिर्फ मैं मेरे बच्चों के लिए जी रही हूँ, नहीं तो अभी तक कब से कुछ भी कर ली रहती. कभी सुख तो इन्होंने दिया ही नहीं मेरे को, न घर के लोगों ने दिए, त्याला मी मेसेज केला, सुख मिला. त्याला मी मेसेज केला, आता दुसऱ्या फोनवरून मेसेज केला मी त्याला की मी संगीताला फोन लावून राहिली आहे, संगीताला मी सगळं सांगणार आहोत. तर त्यानं माझा मेसेज अजून पाहिला नाही आहे. सिर्फ मुझे इतना बोलते हैं कि मंजू से बात नहीं करना, उसका नंबर ब्लैक में डाल दे. मला माहितीच होतं हे म्हणणार आहे म्हणून, माझा नंबर लॉक करायला लावणार आहे म्हणून. पर मुझे ये समझता नहीं कि कौन सा इंसान भेदी है, कौन सा नहीं. हर चीज बात करने से साफ होती है. मैं ये तो मानती हूँ कि ये कोई दूध के धुले है ही नहीं, ये एक नंबर के चालबाज और यहाँ इतने गिरे हुए इंसान है कि मैं बता नहीं सकती. एक मिनिट फोन चालू रखा, 1 मिनिट चालू रख फोन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. हॅलो हॅलो. तू जेव्हापर्यंत पक्की होणार नाही संगीता, तोपर्यंत हा माणूस असाच तुला फक्त 2 लेकराचं कर, घरात काय, घराच्या बाहेर निघू नको. फोन लगाए थे क्या फोन से अभी? नाही, ते दवाखान्यातला हॉस्पिटलचा फोन आला ना मॅडमचा. अच्छा. नंबर बंद आहे म्हणे, 2 पेशंटचे फोन आले, तर तू त्याच्यावर फोन लावून बघ. नहीं तो वो लेडीज का नंबर तो दो मुझे, आपके पास है बोलते ना उसका नंबर. हा, मी तिचा नंबर पाठवतो, पण हे गोष्ट त्याला माहित नको तू त्यासोबत. नाही. अगर तू हे गोष्ट त्याला माहित होऊ दिली तर तो माणूस इथं तमाशा करून येऊ आणि फालतू कुकडली गोष्ट कुकडं चालली जाईल. मग नहीं, सिर्फ मुझे उसके बारे में इन्फॉर्मेशन निकालनी है बस. कारण तिला त्या बाईला गरज आहे, आणि ती बाई माहितीये अशीच आहे. कारण तिनं इथं एका महिन्यातच इथं ह्या माणसाचा नंबर बी घेऊन घेतला, ह्या माणसासोबत बोलणं बी चालू केलं. आणि माझं म्हणणं आहे, तुला गरज काय कोणाचा नंबर घ्यायची? काही गरजच नाही ना. आणि घेता तर माझ्यासमोर घेता. तू ना तिच्यासमोर गोष्टी बी, नंबर बी घेतला, बोलणं बी चालू केलं, आणि तिले जेवण करायला चाल म्हणून राहिला बाहेर.
माझ्या समोरची गोष्ट हम्म तिला व्हिडिओ कॉल बी करून राहिला. काय गरज तुला मापासून काय कमी पेटलं, हम्म काय कमी केलं मी तुझ्या संग, तुला जसं म्हटलं तसं मी त्या संग वागली. मग तुला मापासून काय कमी भेटलं बाय, मात काय कमी झालं तिच्यात काय भेटलं तुला, मी म्हणणार नाही काय. जो हक आप जता रही है वो तो मैंने जताना था उनके ऊपर में. तर तुला त्याला मोकळं सोडलं ना. मैंने कोई उनको खुला नहीं छोड़ा, उन्होंने मेरा फायदा उठाया, उन्होंने मुझे, समझे, मैंने कोई उनको खुला नहीं छोड़ा. मी मागं बी ह्याच गोष्टीसाठी फोन केला होता. हम्म आता तो त्या देरानं फोन केला, तो बोलला, तो रंगारंगाचा बोलला, मला खराब खराब बोलला. हम्म त्या मी यायला सांगितलं की त्या भाऊ मला असा बोलू राहिला म्हणून. हम्म बाप रे, ये उसके भाई ने तो मेरे साथ में इतनी बड़ी ये गलती करने की कोशिश की, और वो तो उसके भाई के गाड़ में ऐसा घुसता है कि जैसे उसके जसं बी त्याचं मला माहिती आहे ना. भाऊ 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 मागं त्याला अंजनगावात मारलं होतं कोणतरी. तेव्हा इतक्या जुईजब गाडी आणली होती त्यानं भावासाठी की त्याला हे समजलं की आपल्या मग आपल्या गाडीवर कोणी बसला आहे बा का काही भावासाठी. त्याच्यासाठी तेवढा मरते, तो एवढा मरते भावासाठी. जब आप बैठे थे उनकी गाड़ी के पीछे. हा तर माझी सुट्टीच झाली होती ना ड्युटीवरून, मी घरीच येऊ राहिली होती. 10-15 मिनिटं आधी सुट्टी घेतली होती. और आपकी रिलेशनशिप अभी है कि नहीं है? आता नाहीये, आता काहीच नाही. कितने दिन हो गए? अभी 1 महिना हो गया. 1 महीना. तो अभी तक यानी कि आपकी रिलेशनशिप चालू ही थी उनके साथ में? बाहेरगावी साईड घेतली तर फक्त फोनवर बोलणं चालू होतं, बाकी काही नव्हतं. नहीं ऐसी रिलेशनशिप थी कि नहीं, मैं बोली आपके साथ में? अशी मत म्हणजे नाजायज संबंध कितने? नाही. आता जेव्हापासून त्यानं बाहेरगावी साईड घेतली ना, तेव्हापासून त्याचं माझं फक्त फोनवर बोलणं आहे. बस. मग मी त्याच्यासाठी मी त्याला हेच म्हणत होती की बा तू आधी 1 दिवस नव्हता राहत, 1 दिवसही नव्हता राहत. जेव्हा साईडहून आलात पहिले तू मला भेटत होता, नंतर तू घरी जात होता. मी त्याला म्हटलं बी तू मला भेटायच्या आधी पहिले तू घरी जाय, त्या लेकराला भेट, त्या बायकोला भेट. मिलते थे और आपसे संबंध भी रखते थे. हो. जे 2 नवरा बायकोत होते ते आमच्यात सगळं झालंय. मी त्याच्याकडून लपून नाही ठेवत. जे 2 नवरा बायकोत होते ते दोघांचे झालं आहे. याच्या आधी मला प्रेग्नन्सी भी राहिली है. उनकी. हाँ. तो आपने ऑपरेशन वगैरह कुछ नहीं करवाए हो? नाही. अच्छा. तर मी दवाखान्यात काम करतो. त्याला मी दाखवलं बी होतं. मग इथं माझ्या वेगळ्या घेऊन एबॉर्शन करून टाकलं. त्याच्यानंतर मी याच्यापासून 3 हात दूरच आहे. कारण ज्यावेळेस वेळ आली तर यानं मला टाकून दिलं होतं. मैं तो यहाँ तक की तैयार थी. मैं तो उनको बोली थी कि अगर आप उनसे प्यार करते हो तो मुझे छोड़ दो. मैं बोली मेरे बच्चों को लेके मैं यहाँ आपकी जिंदगी से ऐसी चले जाऊंगी. मैं मरूंगी तो आप मेरा मुख मत देखना, और आप मरूंगी तो मैं आपका मुख नहीं देखूंगी. मैं तो यहाँ तक की तैयार थी. मैं बोली छोड़ो तुम अभी. मैं बोली मेरे को रहना ही नहीं है आपके साथ में. उन्होंने मुझे भी नहीं छोड़ा. सिर्फ मुझे ये घर की हमाली करने के लिए रखना था ना उनको. नहीं तो मैं तो यहाँ तक तैयार थी. मैं तो उनको डिवोर्स लेने के लिए तक तैयार थी उनसे. मैं बोली कर लो आप, मैं बोली शादी उनसे. आता येणं जाणं करू राहिला की साईड वरून. अभी 8-10 दिन हुए तो नवरात्रा से यहीं पे साइड चालू है तो आना जाना ही करते. नहीं तो आपका प्रेम अगर सच्चा था तो आप छोड़ सकती थी उनको. अपने बाल बच्चे छोड़ के सब छोड़ छाड़ के यहाँ आ सकती थी उनके सब करने के लिए. संभाल सकती थी उनका परिवार मेरी तरह. मेरे बाल बच्चे कैसे छोड़ती थी मैं? फिर ये कैसा प्रेम हुआ फिर एक तरफा.
अरे जिससे हम प्रेम करते उसके लिए तो हम सारी दुनिया छोड़ के आते हैं, सब मी कुछ छोड़ बोलून के आते घेतलं होतं त्याच्या संग. हम्म. असं नाही मी त्याला धोक्यात नाही ठेवलं. हम्म. माई जी जिंदगी आहे, माय जे आहे, मी त्याला सगळं सांगितलं होतं की पाय मले नवरा आहे, मले 2 लेकरं आहे. हम्म. तू म्हणून राहिला की माई बायको मेली, माय लेकरं मेले, तर ठीक आहे मी तुला साथ देतो, मी हम्म. त्यासमोर राहतो. पण हम्म. तू जे म्हणशील हे माझ्यानं होणार नाही. हम्म. मी माया लेकरं, माया नवरा, माया परपंच सोडणार नाही. तो उन्होंने कहा होगा कि हाँ मैं सिर्फ बाहर में रिलेशनशिप रखूंगा, और ये सब आप कहाँ जाए आणि ये जब त्यानं मला बी असं म्हटलं नाही कधी हाँ असा जिक्र केला नाही की तू त्या नवऱ्याला भेटू नको, की तू नवऱ्याजवळ जाऊ नको, की त्या असं करू नको. तो जो प्यार आप क्या बोलते हैं इनको देती थी, आप क्या अपने पति को दे सकती थी वो सब? माया लग्न माया मर्जीच्या खिलाफ झालं. मी माया जे लग्न झालं ना, माया लग्न मर्जीच्या खिलाफ झालं. मी 2 लेकराची माय झाली. माया नवरा मायावर प्रेम करते. हॅलो, माया नवरा मायावर प्रेम करते. मायाशिवाय कोण्या बाईले पाहत नाही हे मलाही माहित आहे. पण जे मनातून आपल्या प्रेम असते तसं प्रेम माया नवऱ्यावर नव्हतं आणि नाही आहे. अभी भी नहीं है. नाही. तो फिर आपने फिर ये 2 बच्चे, ये शादी, फिर इतने दिन तक क्यों लेके गई? इससे अच्छा अगर ये सब करना था तो मेरी जिंदगी क्यों बर्बाद की आपने? ये सब तो आपको पहले ही करना था. ये काय सर? नाही अजून नाही आलं. ते प्रेग्नन्सी टेस्ट करायसाठी येणार होती, तर नंतर येतो मी 11:30च्या नंतर. हो. इथे आहे ना. पाण्यासाठी आहे. हो का? हो का? हॅलो. माया लग्न झालं, 2 लेकराची माय झाली. हो सर. आपके बच्चे देखे. हेलो. आपके बच्चे अच्छे बड़े बड़े 16-17 साल का तो आपका लड़का हो गया है ना? हो. 14-15 साल की लड़की है आपकी. हो है ना. अब फिर बताओ, अभी इतने बड़े बड़े बच्चे होने के बाद में ये सब आपको शोभा देता है? ये सब नहीं देता ना. तो मैं तो बोल रही मेरी गलती हो गई. गलती झाली माझ्यानं. लय मोठी गलती झाली, मान्य करतो ना मी, झाली गलती. आता गलतीला माफी बी नाही. पण आता याच्यानंतर अशी कोणती गलती होणार नाही ना, अशी गलती होऊ देणार नाही. आता मेरी इतनी बड़ी जिंदगी खराब हो गई, वो सबके लिए क्या हुआ? मी होती का? मला नाही माहित होतं संगीता, मला माहित नव्हते ह्या गोष्टी साऱ्या. माहित झाल्याच्या नंतर मी सोडायचा प्रयत्न केला, तुला बी फोन केला, आणि तेव्हापासून मी ना एकदम कमी करून टाकलं. तुला काय वाटते का मी कमी नसून केलं का? एकदम कमी केलं. कमी करता करता कमी केलं, म्हणून हा मापासून दूर गेला. आणि दूर गेला त्याने 3रा रस्ता धरला. तू गोष्ट समजून घे ना माई. जसं मला माहित झालं, मी जसं थोडं दूर केलं मापासून, ते ना 3रा रस्ता धरला. मेरे बारे में सब पता था ना. तर त्या वेळच्यात माहित झाल्याच्या नंतर मी ना दूर केलं नाही याले. असं आहे की मी दूर नाही केलं म्हणून का बाई याले जवळ ठेवलं, मी ना जवळ नाही ठेवलं. एकदम कमी करून टाकले रिलेशन. कधी भेटो, कधी नाही भेटो, कधी फोन करो, कधी फोन नाही करो. मग कित्येक फोन आहे मला, पण मी फोन नाही उचलो. एक दिवस तर मी नाही आली त्याच्या गाडीवर, मी माझ्या नवऱ्याला बोलावलं त्याच्या गाडीवर आली, तर माझ्या गाडीच्या माग दारू पिऊन गाडी पाडून टाकली माझ्या गाडीच्या समोर. पण तरी मी गाडीने थांबवली, त्याला उचललं बी नाही, मी तसंच पडू दिलं. तर दुसऱ्या दिवशी म्हणे तुला म्हणे माई काहीच कदर नाही आली, म्हणे मी पडलो, म्हणे माई गाडी उचलली नाही. म्हटलं तू पेला कायले? तू सुधीत बोल ना माझ्या संग, मी सुधीत बोलतो ना त्या संग. त्याने म्हटलं नसेल का 1000 वेळा म्हटलं मी त्याला की तू तुझं घर पाय, तुझी बायको पाय, तुझी लेकरं पाय, हे काही नाही आहे बाहेर. तो उनको पूछना था ना की तेरी बीवी में क्या कमी है करके बता करके. म्हटलं मी ना, मी कोणत्या गोष्टीला भेट नाही. जे खरं आहे त्या गोष्टीला मी भेट नाही, आणि मी भेणारे नाही. मी माझी गलती मान्य करू राहिली ना. मी माझ्या जिंदगीत जे त्याच्या संग झालं ते मी तुला सांगून राहिली. आणि मी ना त्याला म्हटलं बी, तू जे माझोड आहे ते त्या बायको जवळ आहे. हे काही पाहायला बेकार नाही आहे, काही भिकाऱ्याची पोरगी नाही आहे. शहरातली पोरगी आहे, शिकली पोरगी आहे, मायबाप चांगले आहे, भाऊबंद चांगले आहे, सगळं चांगलं आहे. मग तू बायको सोडून माझोड को.
ठीक आहे, ज्यावेळेस तुला पाहिजे नव्हतं त्यावेळेस मी त्याजवळ होती ना. आता तुझी बायको आली. और वो जो बात उन्होंने आपको बताया ना कि मैं उनको छोड़ के गई थी, उन्होंने इतना मुझे जिंदगी भर दुख दिया, पर मैं ऐसी कभी उनको छोड़ के कभी गई नहीं हूँ. मीनं जेव्हा त्याला विचारलं तर तो म्हणून राहिला होता की ते पैसे घेऊन तिच्या मायच्या घरी गेलती म्हणे, म्हणून मी तिला टाकून दिलं. बल्कि मैं ऐसी कभी गई ही नहीं हूँ. कितना झूठ बोलते मी हो. तर विचार करतो की एवढी मोठी शहरातली पोरगी, चांगली पोरगी, या पाड्डीत दिल्लीस कशी. हे बी त्याला म्हटलं मी किती वेळा. ये भी झांसे से इन्होंने मेरे को मंगाया, मेरे माँ बाप ने सबने नहीं बोल दिए थे. ये 3-3 बार आके वहाँ पे चक्कर काटते थे, क्यों नहीं बोल रहे, क्यों नहीं बोल रहे. जब हमारा मकान वगैरह बनने का था, इनने सब झूठ वगैरह बोल के इन्होंने मेरे माँ बाप को फंसाया. इन्होंने बात नहीं हो गई थी वो देने की, पर ये 3-3 बार आके अकेले पानी भरते थे ना मेरे मम्मी पापा के सामने. मैं शहर में रहूंगा, मैं शहर में मकान खरीदने वाला हूँ, ऐसा वैसा दुनिया का. ऐसा इन्होंने मेरे माँ बाप को झांसे में लेके इन्होंने शादी की. तो तुला एवढा घुमवते संगीता, एवढा घुमवते, तो तू त्या डोळ्यात काजळ भरून जाते पण तुला पत्ता लागू देत नाही. तो वैसा चालबाज इंसान ही है. कारण आता मी मायावरून सांगतो, कारण मी त्याच्या संग 8 वर्ष राहिली. 8 वर्षात आम्ही किती वेळा शेगावला गेलो, शेगाववरून आलो, भेटलो, भेटलो. आणि आता मी तर नाही राहणार त्याच्या जिंदगीत, कधीच नाही राहणार. पण मी तिसरी बाई बी त्या जिंदगीत येऊ देणार नाही. ज्या दिवशी मला हाडवा तिडवा दिसन ना, त्या दिवशीची कॅलर पकडून त्या जोडाने. हे माया बी शब्द लक्षात ठेव. इनको चप्पल से मारना था तुमको, या फिर ये जब बातें अगर आप मेरे को आके सामने उनको सामने खड़ा करना था, मुझे बुलाना था, ये सब, और खड़े होके दोनों उनके मुंह पे चप्पल से मारते थे. समझे. मीनं ह्या माणसासंग प्रेम केलं ना, तर मीनं ह्या माणसा असं म्हणजे पैशासाठी का झोपासाठी का याच्या त्याच्यासाठी नाही केलं. मीनं येले एक एवढं बायकोचं सुख नसून तेवढं सुख मी येले दिलं. आणि याच्या संग मी चांगल्या नीतीनं, तो मैंने भी मेरे तरफ से कोई उनको मैंने सुख देने के लिए कमी करी. इन्होंने नीती नेमानं याच्या संग वागली. मी याले जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा तेव्हा मी याले मदत केली. यानं मला जेव्हा जेव्हा मदत पाहिजे होती त्यानं मला तेव्हा तेव्हा मदत केली. पण ह्या आता जेव्हापासून हा बैतूलला गेला तेव्हापासून बयकला. तेव्हापासून हा बयकला. याच्या जिंदगीत कोणी ना कोणी आला आहे, त्याच्याशिवाय हा माणूस असा वागू शकत नाही. कारण मीने येले पायाच्या नखापासून तर केसापासून याच्या अंगातली एक एक नस मी जाणतो. मैं भी वही सोचती थी ना कि जब नए में हमारी शादी हुई थी तो ये मेरे को एक दिन छोड़ के मेरे को रह नहीं सकते थे, और एकदम से क्या हो गया ऐसा कि इन्होंने बिल्कुल मेरे को छोड़ ही दिया करके. सिर्फ इन्होंने ये मेरे साथ सिर्फ 2 साल अच्छे से. जा भाड़ में उधर. और उठारी बोलना. मालूम है क्या, तेरे गाव में त्या गावात एक बाई आहे. ते रोडावरच राहते. रोडावरच राहते. तिची पोरगी मला वाटते पुण्याला की मुंबईला ITI केला तिनं. एक आमच्या गावातली पोरगी आहे, मी आईच्या घरासमोरली. ह्या दोघी पोरगी पुण्याला ड्युटी करत होत्या. एक दिवस मी ऑटोत बसून आली, तो माणूस तुमच्या गावात दूध आणते, दूध विकते. तर मी आले, ते बाई मला अशीच दिसली जराशी वयस्कर आहे ते बाई. त्या दूधवाल्यासमोर तिचं बोलणं चालणं राहणं. तर मग मी तिला म्हटलं तुम्ही कुठं राहता म्हटलं काकू. म्हटलं तर म्हणे मी पाटडिली राहतो. म्हटलं पाटडिली कुठं राहता. तर रस्त्यातच राहतो म्हणे. म्हटलं हो काय. म्हटलं तुम्ही हरदास सेवंडेला ओळखता का म्हटलं. तर म्हणे हो म्हणे ओळखतो म्हणे. म्हटलं बरं म्हटलं. बस तेवढीच गोष्ट तिच्या संग माहीत झाली. तर मी ऑटोतून उतरली. म्हणजे माझ्या ऑटो जुन्या वस्तीत, आता तो नव्या वस्तीतून आला. मग मी ऑटोच्या खाली उतरली फक्त. तर हिनं त्याला लगेच फोन लावला. आणि सांगितलं की बा मी नव्या वस्तीत उतरली. तर मला यायचा, मी जुन्या वस्तीच्या ऑटोत बसत नाही, तर मला यायचा फोन आला. मला म्हणे तू नव्या वस्तीत कायले गेलती म्हणे. मी म्हटलं मी नव्या वस्तीत तर कायले गेलती. म्हटलं तुम्हाला सांगितलं कोण की मी नव्या वस्तीत गेलती म्हणून. म्हटलं तुम्ही तिकडे इतक्या दूर साईडवर आहे, मी इथं आहे, मग तुम्हाला माहित झालं कसं. म्हणजेच त्या बाईजवळ यायचा नंबर आहे. नंबर तो सारे दुनिया का भर के रखे उन्होंने. तेव्हाही त्याचं माय भांडण झालं. एक दोन वेळा मी पाहिलं बी, याच्या गाडीवर कोणतरी बाई आली आणि बस स्टॉपवर उतरली. 2 वेळा.
स्टार्टिंग पहिल्यांदा जेव्हा मी यायला भेटली होती तेव्हा तेव्हा मी त्याला म्हटलं की तुमच्या गाडीवर रोज 2 बाई येते बा, तुम्ही बस स्टॉपवर उतरून देता, कोण होय? तर मग सांगत जायते मी भाऊजय होय, कोणी गावातली बाई सब होय. झूठ झूठ. तर ते जे बाई आहे ना त्या बाईवर थोडंसं लक्ष देतो. आता पाडडीत काय माया मैत्रिणी आहे, एक सोनोने म्हणून आहे, माहित आहे, ते बी जॉब करते. ते पोरगी इथंच राहते, तिचे तो आई ये वडील अभी वो तुमको दिखती है इनके साथ में? नाही, मी आता लक्षच नाही देत त्याच्यावर लक्ष देत नाही मी आता. कोणी रात को भी बैठेंगे तो क्या बोलते 12-12, 11-11 बजे तक बैठे रहते हैं बाहर में. बड़ी मुश्किल से घर में आते हैं, फोन लगाओ तो फोन चालूच रहता है. हो, फोन चालूच राहते. अब गांव में मैं इतने अंधेरे में उनको कहाँ देखने जाना मैंने, ये बताओ. घर में भी ऐसा नहीं है कि रहते होंगे करके ये घर में भी क्या बोलते 11-11, 12-12 बजे तक बाहर बैठे रहते हैं. मला माहित आहे ते घरी राहतच नाही. एक तर ते चौकात बसले राहते पट्टीच्या, नाही तर मग बाहेर अशी फिरत राहते. माहित आहे मला चांगल्या तऱ्हेनं ओळखलंय माणसाला मी आता. आणि तू जोपर्यंत अशी लढू हे करशील ना तोपर्यंत काहीच होणार नाही. तुला पक्क व्हावं लागल. मारते असं कसं मारते, कसा मारते. त्या मोबाईल मधली सिम काढ, सरळ सरळ सिम काढ त्याच्या मोबाईल मधली. मी आता फोडला होता मोबाईल मागं, त्याचं माय भांडण झालं त्याचं. त्याचाही फोडला होता, माया फोडला होता मोबाईल. दोघांचाही मोबाईल फोडला होता. जसा मला त्याच्यात नंबर दिसला होता तसा. मी म्हणतो तू याच्या तिसऱ्याचा नंबर पाहिजेच कायले, तू माबी नको ठेवू ना, माझ्या मी नको ठेवू ना. त्या फोन आला की तो फोन नाही उचले, काही काटून टाके फोन. किती वेळा मी त्यासाठी भांडण केलं त्याच्या संग, तो त्या संग सरकारने बोलते ही नहीं, अभी भी नहीं बोलते वो ढंग से. फोन आला का कावरल्यासारखा कावरून बोले. आता राखीले तू नागपूरला गेली होती ना, तेव्हा आले होते का हे नागपूरले? नहीं आए थे. मेरे माँ बाप से भी झगड़ा करे, मेरे माँ बाप से कहाँ अच्छे से बात करते हैं. मॅडम आल्या, मी नंतर फोन करेन तुला. ओके. हेलो. दिन गलती से लग गया था मेरे हाथ से. गलती से नहीं लगा था. इसके पहले भी आपने बहुत कुछ ऐसी हरकतें की है कि व्हाट्सएप के ऊपर में ये ऐसे फोटो वगैरह डालती हो मेरे हस्बैंड के साथ में. कि तुम्हारा हस्बैंड वगैरह है ना? अभी हो गई ना वो, जो बात होने की थी वो हो गई अभी. नहीं, पर ये क्या नाटक है, ये व्हाट्सएप के ऊपर में फोटो ये सब करके तुम जाहिर क्या करना चाहती हो? क्या है? मैं क्या जाहिर करूँ? क्या जाहिर करना चाहती हो? मेरे को हिंदी नहीं आती, मैं मराठी में बात करती. मला बोलायच्या पहिल्या आधी त्याला विचारून घ्या. क्या पूछू उनको? मी तर तुमच्या घरी आली नव्हती ना, त्याच्या संग बोलायला घरी आली का मी? घरी भेटायला आली का? 10-12 साल से तुमने मेरी जिंदगी पूरी खराब करके रख दी है. मी कोणतीच जिंदगी बर्बाद नाही केली. मी तुमची कोणतीच जिंदगी बर्बाद नाही केली. आणि मी स्वतःहून कधी तुमच्या नवऱ्याला भेटली नाही. मी स्वतःहून कधीही त्याला बोलावलं नाही. मैंने खुद कई बार क्या बोलते उनके मोबाइल पे तुम्हारे को फोन लगाते हुए, सामने से बुलाते हुए कई बार मैंने देखी. हाँ तो त्यांचा फोन आहे ना माझ्या. 12 साल से क्या बोलते ये सब देख रही हूँ मैं. 10-12 साल नाही झाले. त्यांचे बी फोन आहे माझ्यावर, त्यांचे बी मॅचेस आहे माझ्यावर. त्याच्या ह्याच्यातून तरी डिलीट केले असं माझ्या सगळेच आहे. आणि एक गोष्ट, पहिली गोष्ट मले मनाच्या आधी माणसाले मनाचं, कारण मी स्वतः नाही आली होती ना त्याला वाद्यासाठी बोलवासाठी, ते स्वतः माझोड आले होते. उन्होंने खुद बताया मुझे कि तुमने उन्हें क्या बोलते लिफ्ट मांगने के बहाने से फंसाए करके. ये लिफ्ट मांगने के बहाने से ये पराये मर्दों को ऐसा फंसाना, ये आपका काम है क्या, पेशा है आपका ये? मी फसवलं म्हणते लिफ्टच्या बहाण्याने, मी फसवलं. माझ्या समोर आमने सामने आणून द्या, माझ्या समोर तुम्ही, मी आणि ते. अगर मैंने तो बोले उनको अच्छे के लिए बोले, सिर्फ बोले लिफ्ट दी बोले, तो उन्होंने बोले मेरा नाजायज फायदा उठाई बोले.
मी उचलला म्हणते माझ्या हाँ मी उचलला. हाँ, लिफ्ट मांगने के बहाने से बोले तुमने फंसाए बोलते, उन्होंने खुद बताया है मुझे ऐसा. हपा मी जे क्लिअर गोष्ट आहे आता तुम्ही सांगितलं तर मी सांगते. मी त्याला कधी फसवलं नाही. मी कधी त्याच्या संग फसवणूक कधी केली नाही. ज्या दिवशी मी ड्युटीवर येत होती त्या दिवशी स्वतः ऑटो नव्हता तर माझ्या पोरानं हात दाखवला फक्त बडनेर पर्यंत यासाठी. मी तिथं बडनेरला उतरून गेली. मी ड्युटीवर आली. त्याच्यानंतर आता तुमच्या दोघांवर बघा भांडण झालं हे मला माहित आहे का? कब हमारा झगड़ा हुआ? हमारा तो ऐसा कभी हुआ ही नहीं. सिर्फ यही जब से तुम्हारे साथ में उनका अफेयर चालू हुआ, जब से हमारी ये चिक चालू हुई ये सब. नहीं तो हमारा तो ऐसा कोई झगड़ा हुआ ही नहीं था. मला नाही माहित ना, मला नाही माहित तुमचं काय झालं तर. मी तर कधी मी किती वेळा पाडलीत आली, और किती वेळा आली. तुमको पता नहीं कि ये इंसान के क्या बोलते बच्चे है तो बीवी है. गोष्ट माझ्या ऐकून घ्या आधी. मी कितीदा पाडली झाली, एक वेळा नाही 1000 वेळा किती वेळा पाडली झाली, पण मी कधी पाडलीत फिरली नाही. मी कामाशी राहिली. आणि तुमचा जो कहाँ आते थे आप पार्टी में? किसके यहाँ पे आते थे? माझ्या पोरीचे पेपर होते 12वीत. आता मागच्या वर्षी पेपर होते तिचे 12वीत. मी कितीदा तरी आली. आणि तसेही कोणते कामं असले म्हणजे मी पाडली देतो. पण मी कधी तुमचा जो नवरा सांगू राहिला की मी त्याला फसवलं हे खोटं आहे. अगर तुम्हाला माझ्या विश्वास नसेल ना तर त्याला माझ्यासमोर आणा, तुम्ही भी या मी भी. आपके बारे में क्या बोलते हैं? आपके गांव के भी तो लोग कई बातें बताते हैं कि आप अच्छे नहीं हो, आपका पेशा है ये पराये मर्दों को लिफ्ट के बहाने से फंसाना, कई लोगों की जिंदगी बर्बाद की है. अच्छा, आपके गांव के लोग आपके खिलाफ ऐसा ये देते हैं, बयान देते हैं. नजरीच्या मागं कोण कोणाला नाही माहित. आता मला तुम्ही सांगा तुमच्या नवऱ्यावर तुमचा किती विश्वास आहे? मेरा था पर अब मेरा विश्वास तो टूट चुका है. तुमच्या नवऱ्यावर विश्वास पहिले आपण हे लक्षात ठेवायचं की आपल्या नवऱ्यावर आपला किती विश्वास आहे. मी तुमच्या नवऱ्याच्या गाडीवर जातो हे माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित आहे, माझ्या लेकराला सुद्धा माहित आहे, माझ्या आई बाबाला सुद्धा माहित आहे, माझ्या बहिणीला सुद्धा माहित आहे. समजलं का? पण माझ्या नवऱ्याला मा विश्वास आहे म्हणून माझ्या नवऱ्याला विश्वास नहीं. आपने भी अपने पति का विश्वासघात किया है. आपने सिर्फ उनके सीधेपन का फायदा उठा. मैंने देखी आपके हस्बैंड आपके लड़के को देखी हूँ मैंने. ऐसा नहीं कि मैं आपके घर में आई हूँ. मी मान्य करतो ना माझ्यानं गलती झाली. ये सब आपको भरना पड़ेगा आगे चल के. अरे ताई तुम्ही माझी गोष्ट ऐकून घ्या. माझ्यानं गलती झाली. मी मान्य करतो की माझ्यानं गलती झाली. पण हे गलती कशी झाली हे पहिले ऐकून घ्या. ज्या वेळेस मी तुमच्या नवऱ्याला भेटली होती लिफ्ट मागतली, मान्य करतो मी एक दिवस लिफ्ट मागतली. यात सवाऱ्या नव्हत्या, ड्युटीचा टाइम झाला होता, अन्यास करून हे तिकून आले, मी यायला वडकतही नव्हती. तेव्हा एक दिवस लिफ्ट मागतली. त्याच्यानंतर तुमच्या घरचे माया मागं लागले. मी विचारलं बी तुमच्या भावाला बी मी तेच सांगितलं. मी त्याला विचारलं बी तुमचं लग्न झालं आहे म्हटलं, तुम्हाला बायको असं म्हटलं. तर त्यांना मला सांगितलं की माझी बायको मेली म्हणे. हा तर पूछा ना मैंने म्हटलं कशी मेली म्हटलं. तर डिलिव्हरीत मी मेली म्हणे. म्हटलं लेकरं तर लेकरं मेले म्हणे. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो, मी खोटी नाही बोलत. तर तरी बी मी म्हटलं नाही म्हटलं मला तुमच्या संग नाही बोलायचं, नाही हे काही ठेवायचं म्हटलं. तरी बी तुमचा माणूस माया मागं येणं मला परेशान करून टाकलं. तो पहले आपको जब उनका गांव पता था तो आपको ये सब चालू करने के पहले आपका काम था ना कि उनके बारे में एक बार घर तक जाके उनकी इम्प्रेशन उनकी ये सब निकालना था, जानकारी निकालना था ना. माझ्या तेवढी गलती झाली. मैं तो आपके गांव में कभी आती नहीं हूँ. सिर्फ एक ही दिन आई थी तो मैंने आपके हस्बैंड कौन से है, आपके बच्चे कितने बड़े हैं, आप कहाँ ड्यूटी करते हो कहाँ नहीं, मेरे को तो आपके बारे में सभी जानकारी मैंने निकाली. अरे हो तो माझी गलती झाली. ऐकून घेता माझी गलती झाली. मी मान्य करतो. जो आप बता रहे हो ना कि आपको पता नहीं कि उनकी बीवी नहीं है, बच्चे नहीं है, ये जो आप बोल रहे ना ये आप सब झूठ बात बोल रहे हो. इंसान को अगर किसी की जानकारी निकालना है तो एक दिन में माहित झालं होतं. माहित झाल्याच्या नंतर जेव्हा माहित झालं ना मला, जेव्हा तुझा फोन आला, त्याच्या आईचा फोन आला, भावाचा फोन आला, तुमच्या भावाचे फोन आले, त्याच्यानंतर बी मी म्हटलं, तेव्हा बी मी पिचा सोडला यायचा. मी नाही यायच्या संग येत होती, नाही मी बोलत होती त्याच्या संग. महिना 2 महिने मी नाही बोलली त्याच्या संग. तर इतके दारू पिऊन माझ्या गावात बसून बायपासवर बसून परेशान केलं होतं मला. म्हणून ना इलाजानं मला त्याच्या संग डबल बोलाच लागलं. ये सब बात आपको जब पता चला कि इसकी बीवी, तो आप मुझे आके बता सकती थी ना.
अब मेरी एक गलती हुई मी कि किती देखो वेळा फोन केला पण तुम्ही ऐकायच्या माझ्या मूडमध्येच नव्हते ना ऐकायला. मी फोन केला की तुम्ही शिवत द्यायचे. पहिले ऐकून तर घ्यायला पाहिजे की आपल्याला समोरचा माणूस काय ये म्हणून सब राहिला, आपके ऐकून तर घ्यायला पाहिजे. ये सब कांड की वजह से पता है आपको मेरी जिंदगी पे कितना असर गिरा है ये सब चीजों का। आपने मेरी शादीशुदा जिंदगी तो बर्बाद की है की, पर मेरे घर में मेरे लिए पूरा दुख भर दिया तुमने, दुख। कौन कौन से पहाड़ से मेरे को गुजरना पड़ा, इसका अंदाजा भी नहीं लगा सकते तुम। ताई मी समजतो. मी तेव्हा बी समजली, मी आता बी समजतो तुमचं दुःख. आणि मी कधी मी तुमचं बुरं नाही चितलं, कधी मी वाईट नाही चितलं तुमचं वालं. मी 1000 वेळा समजावलं त्या माणसाले. तो माणूस माझ्यासंग रिलेशन ठेवूनही तर त्या माणसानं तिसऱ्या बाईवर बी नजर टाकली. माझ्या संग जे बाई ड्युटी इथं करत होती ना, बडनेरची बाई आहे ते सारिका नाव आहे, तिले नवरा नाही आहे, एकच पोरगी आहे. ज्या वेळेस मला माहित झालं की ह्या माणसानं त्या जवळ नंबर घेतला आणि मायासमोर तिने मला सांगितलं की मला तो तुमचा गाडीवाला मला मेसेज करते असं करते. मी तिला तवाही म्हटलं का तुझ्या नंबर याच्याजवळ कसा काय गेला, मला मागितला मी दिला म्हणे. तेव्हा बी त्याची माझी भांडणं झाली, तेव्हा बी मी सोडून दिलं होतं. तेव्हा मी म्हटलं मी संगीताला सांगाल म्हटलं ह्या गोष्टी म्हटलं. तेव्हा बी मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही माझा फोन उचलला, मला बोलल्या पण माझ्या ऐकून नाही घेतलं दोन गोष्टी. ये इंसान की आज शक्ल देख के मेरे को इतना पछतावा हुआ था, मैंने पूरी अपनी जिंदगी खराब कर दी मैंने, समझे। ये इंसान के पीछे ऐसा मेरे को सुख कभी ये इंसान ने दिया नहीं जिंदगी का। सिर्फ एक बच्चों का नाम चलाने के लिए उस इंसान के साथ रह रही हूँ। मी सांगतो मी बल्कि मैं पढ़ी लिखी हूँ, सब कुछ हूँ, ऐसा नहीं कि सिर्फ 10वीं पास होकर के पढ़ी लिखी हूँ मैं। माझी गलती झाली, मी मान्य करतो. पण 20 साल की उम्र में तुमने मेरी जिंदगी में दुख भर के रख दिए तुमने। माझ्याच्यानं गलती झाली ताई, मी गलती माफी करण्याच्या लायकीची बी नाहीये. माझीवाली गलती झाली, पण मी सांगतो याच्यानंतर मी तुमच्या जिंदगानीत असं काही होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. कारण हा माणूस आता तिसऱ्या बाईच्या मागे लागला आहे आणि ते बाई मला माहित आहे, कारण माझ्या ड्युटीवर होती आणि मी ना येले दोघाले एक साथ फोनवर बोलताना पाहिलं. त्याच्यानंतर मी जे बाई माझ्या ड्युटी होती तिच्या संग मी भांडली, तिला मी नाही तर ड्युटीहून बंद केलं. आणि बैतूलला गेले होते का हे पता नहीं. मी ज्या वेळेस हे एक ड्रेस घेऊन बैतूलला चाललो म्हणे, लग्न आहे म्हणे बैतूलले, त्या दिवशी याचा फोन पूर्ण अख्खा 2 दिवस फोन बंद होता. तिचा बी फोन 2 दिवस बंद होता. मी हे विचारासाठी तुम्हाला फोन करत होती की बा तुम्ही बैतूलला याच्या संग लग्नाला गेले होते का. मैं कभी कहीं नहीं गई इनके साथ. ज्यावेळेस हे बैतूल हे आपल्या भारताच्या कितीतरी दूर आहे, आणि हा माणूस 2 दिवस राहून तिसऱ्या दिवशी वापस आला. जेवढं तुम्ही तुमच्या माणसाले ओळखत नाही ना, तेवढं मैं ह्या माणसाले पायाच्या नखापासून तर अरे मैंने इनको हर चीज से पहचानी हूँ. मैं बताई ना, इनकी शक्ल देख के मेरे को मेरी जिंदगी का पछतावा होता है. मेरे को इनको तलाक दे के जाना मेरे लिए अच्छा था, जब मेरे बच्चे नहीं हुए थे जब तो सबने सिर्फ इन्होंने टाइम पास किया है बस, और मेरी तो जिंदगी पूरी खराब. मैं तो इनके घर के सभी लोगों को सीधी शराब करती हूँ मैं. मले अगर तुमची जिंदगी बर्बाद करायची असती तर 8 वर्षात काय नसतं केलं मी ना, काय नसतं केलं. ह्या माणसाला घेऊन कुठं चालली गेली. और इसमें भी मेरी जिंदगी बर्बाद करने में तुम्हारा भी पूरा हाथ है. हो, माझ्यानं गलती झाली माझ्याच्यानं लय मोठी गलती झाली की मी ना विचारपूस करायला पाहिजे होते. मी ना असं ह्या माणसाला असा साथ नाही द्यायला पाहिजे नव्हता, ह्याच्यात नाही पडायला पाहिजे नव्हतं. मी ना झाली माझ्यानं गलती, मी तो झाली. मी पुलिस के पास में जा सकती थी, हर चीज का चारा था तुम्हारे पास में. जो सच है ना वो इंसान है, इस तरह छुपता नहीं है कोई चीजों से. बताई मी मला माझ्या बहिणी सारखं मानतो. मला जर असं माहित असतं ना साऱ्या गोष्टीत मी याच्यात पडली नसती. आणि मी याच्यानंतर त्याच्या संग तर मी बोलणार नाही. तुम्हाला काय वाटतं काल आले तर का मला भेटून गेले नाही का ते? काल आलते ना काल? अभी हाँ यहीं पे है. अभी तुम्हारे पास है? नहीं, यहाँ नहीं है, बाहर गाँव नहीं, यानी कि काम पे गए. बाहर गाँव नहीं गए? नहीं, कि वो तो दिखते होंगे ना तुमको, तुम्हारा आना जाना रोज का चालू रहता है, तुमको तो दिखते ही होंगे. कल मिल के गए ना मेरे को, ऐसा थोड़ी गए नहीं करके. मैंने बात नहीं की उनसे. क्या बोले फिर? काहीच नाही म्हटलं. आले होते पण मी बोलली नाही. मी माझ्या घरच्या गाडीवर बसली आणि माझ्या ड्युटीवर चालली आली. मला माहित आहे येते थांबते. तुम्हाला काय वाटते का तो माणूस सोडणार आहे?
मी ना तुमच्या भावासंग वादा केलाय की कल आए थे क्या तुम्हारे साथ में? मायासंग नाही आले होते, पण हम्म ते आले होते अंजन गावात. हम्म पण मी ते आले होते, बस स्टॉपवर थांबले, पण मी त्याच्या संग नाही बोलली. साथ में आदमी था ना उनकी गाड़ी पे? नाही हम्म. एकटेच होते. एकटेच होते. हम्म. कितने बजे की बात है कम से कम? घरून 9 वाजता निघाले असं ना ते, हम्म. तर 9:15 9:30ची गोष्ट आहे. अच्छा, और आपका जाने का टाइम कितने बजे का है? 9:30. अच्छा. हम्म. पण मी नाही बोलली. मी तुमच्या भावासंग बोलली. तुझ्या भावाला जे खरी हकीकत होती मी सांगितलं. जसा तुझा संसार तसा माया संसार. जे गलती झाली ते झाली. अशी गलती डबल होणार नाही. आणि तुझ्या जिंदगीत मी डबल असं काही होऊ देणार नाही. मी कोणती बाई येऊ देणार अच्छा, नाही. मेरे को वो सारिका नाम की लेडीज का नंबर दे सकते हो आप? तिचा नंबर तर मी देत नाही, पण मी क्यों? लक्षात ठेवतो. मी अगर नंबर देईल तर हा माणूस येऊन माझ्यासंग भांडण करत. नहीं तो देखो, कारण लड़ने की बात नहीं है। मैं नंबर उनके वो इतने चालबाज इंसान है कि वो उनके मोबाइल मीच पता का काढते हो. पासवर्ड मैं नहीं, मेरे को पता नहीं अभी तक उनका मोबाइल मेरे को देखने नहीं देते हो मालूम। त्याचा नंबर तिचा पत्ता मीच लावतो आणि तिचा पत्ता लावून मी तुला स्वतः तिथं घेऊन जातो. तू असं हे नको समजू. तू घरात राहतं. आपण आता मी आहे. मी असं त्या माणसाला कुठं जाऊ देणार नाही. तुझ्या जिंदगीत आता तिसरी बाई कोणती येऊ देणार नाही. देवाचे शपथ, नवरात्रातले उपास, दुर्गा देवीची शपथ घेऊन सांगतो की ह्या माणसाला आता तिसऱ्या बाई जाऊ देणार नाही मी. कारण तिच्यासाठी मी मागं भांडण केलं होतं ना, तर मला बी मारलं होतं. आप पे हाथ उठाए थे इन्होंने? हा. क्या बोल रहे थे? मी त्याला म्हटलं तर त्यानं मायावर खोटा इल्जाम लावला की तू दुसऱ्या माणसासंग आहे बा म्हणून. मी दुसऱ्या माणसासंग आहे म्हटलं तर तू मला रुजवात करून दे. तू मला आमने सामने करून दे. तर मी तुला आमने सामने करून देतो. अगर मी तशी असन तर तो आहे ना मी आहे. मी कधी एक गलती झाली माझ्यानं त्या संग मी बोलली, पण मी त्याच्या कधी त्या माणसासंग बोलली नाही. मला कोणा माणसासंग काही घेणं देणं नाही. सांगणारे काय सांगते, नजरीच्या आड लय काही सांगते. तो ये सब कितने सालों से चल रहा है? ये सब चल रहा था? आता ह्या गोष्टीला 8 वर्ष चालू आहे. और आप कब से नहीं मिले हो इसके पापा से? आता समज ना, हे 8 वर्ष चालू आहे. आता समजा आता हे 7 पूर्ण झालं, हे 8 वर्ष चालू आहे. उनसे और आपकी मुलाकात कब से नहीं हुई? भेट असं आहे नाही की त्याची माई भेट नाही झाली म्हणून. ते मागही आले तर मला भेटून गेले, माझ्यासंग बोलून गेले. पण तेव्हा बी मी त्याच्या संग झगडा केला. तेव्हा बी समजावलं की क्या बोल रहे थे आपको? तसं काहीच बोलले नाही माझ्या संग. फक्त मला भेटायला आले होते. बोललं काहीच नाही आणि बोलणं काही झालं बी नाही. नहीं, मिलने के लिए आए करके ये आपने बोले था? ऐसा तो हो नहीं सकता कि सिर्फ देख के चले जाएंगे करके। कुछ ना कुछ तो बात हुई होंगी, वो आप छुपा रहे हो। नाही, मैं नाही छुपा रही. मी कोणतीच गोष्ट लपवणार नाही संगीता तुझ्यापासून आता याच्यानंतर. कोणतीच नाही. त्याचा फोन जरी आला ना मला तर मी तुला कॉल करून कॉन्फरन्सवर घेईन. ठीक आहे. पण मी कोणती गोष्ट लपवणार नाही. तर तू नागपूरची आहे, मी बी नागपूरचीच आहे. मी बी काही इच्छी नाही आहे. फक्त मला पोचून दिलं. पहिल्या दिवशी पोचून दिलं, दुसऱ्या दिवशी ते साईडवर चालले गेले. इस बार आए थे जब? हाँ, अब आए थे तब. नहीं तो अभी कितने दिन की बात हो गई ये पहुंचा के दिए थे आपको? महीना हो गया. जब गए थे आप उनकी गाड़ी पे? हाँ, बढ़ने रहता. अब ये सब होने के बाद में आप फिर क्यों उनकी गाड़ी पर बैठते हो? अरे मी ऑटोत बसली, तिथं गाडी थांबवली, त्यानं ऑटो थांबवला. इतक्या लोकांसमोर मला चांगलं नाही वाटलं तमाशे करणं. म्हणून मी त्याच्या गाडीवर बसली, बडनेरा उतरली, बडनेराहून ऑटो पकडला, सारखी मी माझ्या हॉस्पिटलला आली. तेव्हापासून मी त्याच्यासमोर बोलत नाही आहे. महीनाभर की बात हो गई यानी की? हा, 1 महिना झाला. आणि मी त्याचा नंबर बी लॉक मध्ये केला आहे. त्यानं बी माझा नंबर लॉक मध्ये केला आहे. याच्यासाठी केला आहे की त्याच्या मोबाईलची माझ्या मोबाईलला मी लोकेशन टॅग केली आहे. ते जाईल ना तर त्याची लोकेशन मला बरोबर समजते की ते कुठं गेले बा. म्हणून त्यानं माझा नंबर लॉक केला आहे. हे मला 100% मी सांगतो की हा माणूस ह्या बाईच्या मागे लागला. तिला नवरा नाही आहे, एकच पोरगी आहे, तिचा नवरा फाशी घेऊन मेला.
आणि हे गोष्ट जर तुला त्याला सांगितली, ह्या गोष्टी जर तुला घरी भांडणं केले, त्याला जर सांगितली तर ते इथे येऊन भांडण करून माझ्या दवाखान्यात. नहीं मैं क्या बोल रही हूँ कि मेरे को आप वो लेडीज का नंबर दो, मैं उसके बारे में जानकारी निकालती हूँ, और ये कब जाते हैं वहाँ पे कब नहीं, तो वहाँ मेरे को लेके चलो, वहाँ पे रुजवात कराओ मेरे को. तिच्या घराचा पत्ता मला बी नाही लागला आहे. तिच्या हे बडनेरले असते म्हणते, बडनेरले जुन्या नव्या वस्तीत कुठं पाण्याच्या टाकीपाशी की मस्जिद पाशी रोडावरच असते म्हणते. तर तिचा नवरा बहुतेक काय पोलीस मध्ये होता की काच्या घरात तिचा नवरा फाशी घेऊन मेला. अब ऐसा हो सकता है कि आप मागं मी ऐसा मैं मोबाईल आपकी बात का विश्वास कौन से इससे करूँ पर. अब तू देख भाई, तू ओळख, तुले अगर विश्वास करायचा असेल तर तू करू शकतो, तुले जर नाही करायचा असेल विश्वास तर नाही करू शकत, कारण दोन्ही गोष्टी तुझ्या हातात आहे. माया फक्त एकच म्हणणं आहे की मी माझ्या 2 लेकराची शपथ घेऊन सांगतो, माया देवाची कुळदेवताची शपथ घेऊन सांगतो की मी तुझ्या नवऱ्यासंग आता माया असा कोणताही संपर्क मी ठेवणार नाही, आणि दुसरी बाई त्या जीवनात मी कधी येऊ देणार नाही. ज्या दिवशी मला हा आडवा तिडवा दुसऱ्या तिसऱ्या बाई संग जर दिसला, त्या दिवशी मी याला मारायला बी कमी करणार नाही. तू नको म्हणजे मला की तुला माझ्या नवऱ्याला काऊन मारलं. झालं तुझ्या संग झालं, आणि मी बी काही जबरदस्ती नाही घुसली. चाप्टर तो है, मैं मानती हूँ कि हमारे यहाँ इसके पापा कोई ऐसे दूध के ये नहीं है, तालियां दोनों हाथ से बजती है. मी त्याच्या संग आली तर काही माझी एकट्याची गलती तर नसतंच ना. मीने बी त्याच्यावर मनापासून अंतःकरणातून विश्वास केला, प्रेम केलं, डोळे बंद करून त्याच्यावर प्रेम केलं. मी ना आज त्या माणसाला एक माय स्वतःच्या नवऱ्याला इज्जत नाही दिली, तेवढी त्याला इज्जत दिली. त्याला मायाला परपंचात, माया गणगोतात, माया घरात, माया सगळ्या याच्यात त्याला आवरलं. मी ना त्याला हजार के सभी लोगों को पहचानते हैं. हो, मम्मी पापा वगैरे सब पहचानते. और सगळं झाल्याच्या नंतरही मी त्याला म्हटलं, एक वेळा नाही 1000 वेळा मी म्हटलं की जे झालं ते झालं, आता याच्यानंतर तू त्या बायको त्या लेकरातनी तू लक्ष दे, माया नान सोडून दे. मी काय 4 दिवस आहे 4 दिवस नाही आहे, कारण जसा तुला बीपीचा प्रॉब्लेम आहे तसा मला बी हार्टचा प्रॉब्लेम आहे. मला एक अटॅक येऊन गेला आहे, लॉकेज आहे माझ्या छातीत. मी काय 4 दिवस राहीन नाही, माय फक्त माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे, बाकी काही मला काय. मी त्याला मी हे सांगितलं की मला जर माहीत झालं तर मी त्या जीव घ्यायला भेणार नाही, मी माझा स्वतःचा जीव द्यायला बी भेणार नाही. मी काही असंच त्याच्या संग हे नाही केलं. अभी भी जो आप लेडीज बोलते हो, अभी भी इनके साथ में उसका अफेयर चालू है. की कोणा संग? वो सारिका नाम की जो लेडीज है. ते पक्क नाही माहित मला, पक्क नाही माहित. कारण एकदा मी याच्याजवळचा मोबाईल घेतला होता, याच्यात मी तिचा नंबर दाबला तर तिचा नंबर समोरच वरच आला होता. जे आपण ज्याला फोन करतो ना नेहमी त्याचे नंबर दाबले की तो कॉलिंगवरच वरतच फोन येते, नंबर येते. नहीं तो उसका अगर नंबर आप मुझे देते थे तो मैं उनके इसमें सेव करके रखे होंगे तो डायल करके देखती थी. अगर हे गोष्ट तू त्याला सांगितली तर ते इथे तमाशा करत माझ्यासंग बी मग दुसऱ्या गोष्टीचं उनके ऊपर से पूरी तरह से टूट चुका है. मैं अपना दुख भी नहीं उनको बताती हूँ. अब तो मेरे पे घर के लोगों ने इनके कितना अत्याचार करे, उनकी माँ ने, उनके भाई ने, ये सब चीजों का पता है. उनके भाई ने मुझसे क्या बोलते गलत निगाह मुझ पे डाली थी, पता है. इसका जिम्मेदार हाँ. फिर तो अच्छा है कि मेरा गिरेबान अच्छा है, तो मैंने कितना विरोध किया घर में सभी का. उसका भाई भी मालूम है मेरे को. मेरे गांव में लड़की है वो एक, उसके यहाँ पे देखा था मैंने उसको, मालूम है मुझको. उसको लगा कि ये तो बाहर मुंह मारता है तो इसकी वाइफ का फायदा मैं उठाऊंगा. मैं बोली ऐसा सोचना भी नहीं, सोचना भी मत. फिर उसकी और मेरी बहुत, मैंने तो उसको मारी भी थी, उसके भाई को बहुत, ये सब चीजों के लिए. तो कोई नहीं था क्या घर में? वही था क्या अकेला? वो अकेला नहीं था, घर के भी थे. घर के लोगों के सामने उसके ऊपर हाथ उठाई थी मैंने. ये घर के सब बोलते नहीं तू झूठ बोल रही है करके, ये सब घर के लोग मेरे ही खिलाफ खड़े हो गए थे.
देख मैं तो बहुत जो मेरे जिंदगी में बहुत पहाड़ उठ चुका है, बहुत पहाड़ उठ चुका है। कोई दूसरी रहती थी ना मेरी जगह तो आत्महत्या कर लेती थी, पर मैं मेरे बच्चों के लिए सिर्फ जी रही हूँ मैं। देख संगीता, मैं तो तेरा दुख नहीं बांट सकती। मेरे हाथ से तो जो गलती हो गई वो हो गई। अभी उसको तो मैं कुछ नहीं कर सकती और तू भी मेरे को माफ नहीं कर सकती। पर मैं कसम से बोल रही, मैं इसके बाद तेरे साथ कुछ नहीं होने दूंगी। मैं तेरे को मेरे अपने बहन के जैसे रखूंगी, तेरे कोई आँच नहीं आने दूंगी तेरे पे। और इसको मैं तो अभी जाने नहीं दूंगी कहीं पे। उसको लग रहा होगा कि मैंने इसका नंबर लॉक कर दिया, अभी मैं कहाँ जाऊंगी कहाँ नहीं। मैं तेरे लिए मैं उसको मारूंगी भी, देख सबके सामने मारूंगी मैं। ये मत बोलना तू मेरे को कि तूने मेरे पति को क्यों मारा करके, ये मत बोलना। और जो तुम मेरे को समझ रही ना, मैं वैसे औरत नहीं हूँ। अरे पैसों के लिए अगर मैं ऐसे करती ना तो मेरे को कितने आदमी मिलते, तेरा तेरा घर वाला ही मिलता क्या? ऐसे कितने हैं। मैं भी पढ़ी लिखी हूँ, 10-20 हजार रुपये, 10-20 हजार रुपये मेरे पगार भेटते, मी ड्युटी करतो. मला नाही भेटत का? चांगले चांगले भेटते. पण मी तशी नाही आहे. झाली माझ्यानं गलती, होते माणसाकडून, झाली माझ्यानं गलती. मी किती वेळा फोन केला तुला त्या संग बोलायसाठी की हिच्या संग बोलतो, हिच्या संग बोलतो, पण तू मी बोलायला लागली की तू माझी गोष्टच नाही ऐकत होती कोणती. मेरे मे, मेरे पे जो अगर अगर मेरी जगह अगर आप खड़े रह के देखते ना तो आपको पता चलता था। यहाँ ना समजते मेरे कोई रिश्तेदार है, ना कोई है, ना कोई है। समजते परिवार म्हणजे देखो तो ये ऐसा है। तुझं दुःख समजतो, तुझे दुःख मी समजू शकतो, असं नाही मी समजत नाही म्हणून. बच्चे मेरे छोटे छोटे हैं। यार माझ्याने एवढी मोठी गलती झाली संगीता, देवाची शपथ एवढी झाली की मी आता त्या गलतीने काही करू नाही शकत. अगर मी असं कोणत्या गोष्टी तुला मी एवढ्या सांगितलेल्या आहे, अगर मी एवढ्या गोष्टी कोणी सांगे ना तुला तर मला माहित आहे त्यावर काय बितन आणि काय बितत असल हे मला बी माहित आहे. मी काही त्यापासून दूर नाही आहे. मला बी संसार आहे, मला बी नवरा आहे, मला बी समजते की आपला माणूस दुसऱ्या बाईजवळ गेल्याच्या नंतर काय होते म्हणून. आपके पति तो बिल्कुल गाय के जैसे सीधे है, बिल्कुल है ना हस्बैंड आपके अच्छे है ना? मेरे माझा नवरा गरीब आहे. तो नाही, फिर तो बाकीच्या ह्याच्यात असं तोंड मारत नाही आणि बाकीच्या ह्याच्यात फिर मग मी त्याला तुमच्या नवऱ्याला मी विचारलं बी कितीदा झाल्याच्या नंतर मी त्याला विचारलं बी की तुला बायको आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, मग तू मापाशी काऊन बा, तुला मापासून काय अपेक्षा आहे? जे माझजवळ आहे ते तिच्या जवळ बी आहे. जेव्हा मला माहित झालं, हा ठीक आहे, जेव्हा पहिले तू खोटा बोलला होता मान्य आहे, मी समजून घेतलं की नाही बाया माणसाले, तेव्हा बी खूप दारू पेत होता, खूप अभी दारू भी पेत पीते होता. हैं, अभी भी पीते हैं, ऐसा नहीं कि नहीं पीते करके। फिर क्या कहने लगे? तेव्हा बी पित होता. तुम्ही म्हटलं जाऊ दे बा ह्या माणसाला. आता मला तसं सांगितलं, मी बी यकीन केलं त्याच्या गोष्टीवर की असं बा, यकीन केलं. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर मला माहित झालं, जेव्हा याच्या आईचा तुझा फोन आला तेव्हा मला माहित झालं की याले बायको आहे बा. 1-2 वेळा मला छोटे छोटे कपडे घेताना, दप्तर घेताना बी समजलं. तेव्हा मी म्हटलं हे दप्तर कोणासाठी, हे कपडे कोणासाठी? तर म्हणे भावाच्या लेकरासाठी. म्हटलं कोण? त्याच्या भावातले बाय ते नाही करत का? म्हटलं भाऊ नाही करत का? म्हटलं तुम्ही का ठेका घेतलाय का? म्हटलं साऱ्या घराचा करायचा, म्हटलं सगळ्याचं करता म्हटलं तुम्ही. म्हटलं तर नाही म्हणे, मायावरच आहे म्हणे सगळं म्हणे. कुछ नहीं है, वो अपने बच्चे के लिए कपड़े लेते हैं पर इनके बच्चों के लिए कोई नहीं देता, ये ज्यादा की ये बताते हैं ना बड़प्पन। किती वेळा विचारलं, मी तुझी जिंदगी बर्बाद करायच्या अशा याच्यात मी काहीच नाही. अगर मला जर करायचं असतं ना संगीता तर मी कवाचं कित्येकच नहीं तो करून आपको टाकलं. ऐसा लगता होगा कि इसको इतने 8-9 साल से कुछ नहीं पता है, मेरे को सब कुछ पता था, पर मेरे पास एक ही बात थी कि मैं घर में रहती थी, मैं ये सब चीजें उनको बताती थी। यहाँ तक कि वो जब नहाने जाते थे ना तो उनकी बाथरूम की चड्डी पे जब वो वहां से ये सब सेक्स वगैरह करके आते थे वो सब मेरे को पता रहता था, पर मैं क्या करूं? ये सब चीजें मेरी सिर्फ क्या बोलते जो मेरी जगह पे खड़ी रहेंगी वही समझ सकती थी, ये सब घर की ये कोई नहीं समझ सकती थी। आता तू हे गोष्ट सब काढली, कुछ समझती थी। आता तू हे गोष्ट काढली म्हणून मी तुला एक माझ्या बहिणीसारखी गोष्ट सांगतो. तू ह्या गोष्टीचं वाईट नको वाटू देजो. नहीं नहीं तुझ्या नवरा जो आहे त्या माणसाले एक दिवसही राहू शकत नाही. त्याले रोज पाहिजे. आता तुमच्या घरी तुमचं होते नव्हते हे काही मला माहित नाही, पण त्याले रोज पाहिजे. हे गोष्ट तर तू मान्य करतो ना? हाँ, पर वो तो मेरे वो तो उतना ध्यान कभी देते नहीं है। आणि ज्या माणसाले
जो माणूस आपल्या घरी मन सुस्त असला तो माणूस असा बाहेर कुठं काही करत नाही. याच्यात तुला नाही वाटत का तू काही गलती असेल म्हणून? अब मेरी कहाँ से गलती है ये बताओ। मैं तो खुद मग उनको हा अफोर्ड करती हूँ, पर वो मेरे को क्या माणूस बोलते ये नहीं करते। माणूस कायसाठी जाते? फक्त त्या एकाच गोष्टीसाठी बाहेर जाते. एकाच गोष्टीसाठी बाहेर जाते. बाकीचं माणसाला काही लेणं देणं नसते. मी काय देत होती त्याले, मी काय देत होती, माझं काय आहे त्या जोगत. मग हा काऊन? अब ये बाहर गांव में रहते, मैं तो सब कुछ क्या बोलते, मैं तो उनको बोलती हूँ कि ये सब बाहर गांव का काम छोड़ दो। अब ये इनने सिर्फ मेरे को घर की चार दीवारी में चार ईंटे के लिए रखे हैं, घर का काम करने के लिए रखे हैं। नहीं तो मेरे को ये कोई संसार का पति पत्नी का सुख भी नहीं देते, ये मेरे को पता। उसको पकड़ के चप्पल चप्पल से मारूंगी मैं अभी. इतना मेरे से इतना झूठ, एवढं खोटं खोटं बोललं ना तू माझ्या संग. फक्त आता मी उल्टा मेरे त्याला को बोलते हैं, अब मैं क्या कोई ऐसी बुढ़ी हो गई हूँ? हाँ, ये सब क्या अच्छा लगता है क्या, वैसा लगता है क्या? अब क्या जवान हो रहे हैं क्या दिन के दिन? उल्टा मेरे को ये सब चीजों से मेरे को ये कर देते वो हो। बताओ, उल्टा मुझे उनके पास जाना पड़ता है, पर वो मेरे पास नहीं, खुद ऐसा। नाही. मी तर सांगतो ना, आता येले माझ्यापासून बी मन भरलं. आणि आता जे हे तिसऱ्या बाईच्या मागे लागले आहे, काय करावं या अशा माणसाचं? मी तर किती वेळा त्याला म्हटलं का काऊन काऊन तू त्या बायको संग त्याशी रिलेशन नाहीयेत का? तू त्या बायकोजवळ जात नसतं काय? हा? हम्म तू मला त्रास देतो बा, तो तू त्या बायकोजवळ जात नाही काय? क्या बोले फिर? नहीं बोले मेरा हो, मैं करता ही नहीं, मैं जाता ही नहीं, मैं हाथ लगाता ही नहीं. क्यों? तो काऊन काऊन बा तू त्या बायकोला हात लावत नाही? क्यों? क्या ते कारण है बोलना? ते बाकी त्यानं काहीच नाही सांगितलं. हम्म मी कधी असं म्हटलं नाही की तू त्या बायकोजवळ जाऊ नको, तू या बायकोला हात लावू नको, का तू माझोड ये. मी ह्या गोष्टीत कधीच त्याला म्हटलं नाही. हम्म मुझे सिर्फ एक ही बात बोलते हैं वो, हं. कभी बाय चांस आ जाएंगे तो बस उनकी वो एक ही गलत ये रहती है, की उम्र हो गई. बस हो गया, उम्र हो गई, अब ये सब नहीं होता। बच्चों के सामने अच्छा लगता है क्या? अरे बच्चे तो दूसरे कमरे में रहते हैं, मैं अकेली है अपने कमरे में सोई रहती हूँ, बच्चे तो उधर सामने में रहेंगे, पर कभी ऐसे नहीं आएंगे उठ के। जेव्हापासून हे बैतूलले गेले ना, हम्म जेव्हापासून बैतूलले गेले हम्म तेव्हापासून यानं मायावर बी दुर्लक्ष केलं. जसे पहिले मायासंग याचे रिलेशन होते हम्म की हा माणूस माया पासून एक दिवस बी नाही राहायचा, एक हम्म दिवस बी नाही राहायचा. हम्म आणि जसे बैतूलले गेले तेव्हापासून यानं मायावर बी दुर्लक्ष केलं. म्हणून मग मी याला फोन करत होते की बैतूलले तर भारताच्या बाहेर बैतूल आहे, की जालेच युट्यूबवर सर्च केलं, जालेच 2 दिवस लागते, याले 2 दिवस लागते. मग तुम्ही गेले बी बा 2 दिवस एकदम माझ्या फोन बी नाही उचलायचे, फोन बी बंद करून ठेवायचे. ये सब बैतूल जाने को कितने साल हो गए? अरे आता 1 वर्ष व्हायचंच आहे अजून. हम्म लग्न होतं म्हणे बैतूलले, तर मी त्याच्यासाठी फोन केला होता तुले की बैतूलले लग्न आहे बा, तू गेली का संग? तर नाही म्हणे मी एकटाच जाणार हो म्हणे, आणि चांगले कपडे मपडे हे करून. बस काम पे जाना है करके इतना बार नाही मी बोलते हैं। आता बी सांगतो मी संगीता, ह्या माणसावर लक्ष ठेव. कारण मी किती काही पडली तर दूरचीच पडली. तू स्वतः त्याची बायको आहे, जेवढं लक्ष तू देशील, जेवढं तू नवऱ्याला तू आवडशील तेवढं मी नाही आवडू शकणार. जेवढा अधिकार जेवढा हक्क तुझा आहे माया नाही आहे. मी हक्काने त्याला बांधू बी शकीन, पण माया हक्क चालणार नाही. एक बार उनके साथ में जाने के लिए मैंने बैग में तैयारी की, मैं साड़ी पहन ली, सब कुछ पहन ली, पर उनने मेरे को लेके नहीं गए साथ में। मैं बोली ये बाहर गांव जाते हैं, तो मैं बोली मैं भी अब साथ में चलूंगी। हमने मेरे बेटे ने ना, मैंने क्या बोलते बैग भरते, पर उनने लेके नहीं गए हमको साथ में। इतना ये हरामी इंसान है, 1 नंबर का हरामी इंसान है।
मेरे को तो आता इतना पछतावा होता है कि मैंने क्यों ऐसी इंसान की जिंदगी करी, मैंने क्यों मेरी जिंदगी खराब कर ली मैंने. आता एक गोष्ट सांगितलं, आता माया तुला माहित झालं, मी मान्य करतो की हो माया माहित झालं. बहुत याच्यानंतर सालों से पता है मुझे. आता याच्यानंतर जर कोणती बाई याच्या मदत आली, आणि मग काय करशील तू सांग? मैं बताइए, मैं इनको क्या बोलते, जेल के अंदर कर दूंगी देखना. अरे तुला माहित होईल तेव्हा तू जेलाच्या अंदर करशील ना. काय बाया, साऱ्या बाया माहितीये का, कोणत्या बाया फक्त पैशासाठी करते, फक्त माणसाला लुटासाठी करते. त्याच्याजवळ पैसा अदला लुटून घेतला, माणसाले काय, माणसाचा एकच शौक आहे फक्त, हे त्या माणसाला भेटलं की तो पैशाचा मोल थोडी मोजते काही, पैशाचा मोल मोजत नाही. आणि हे मला माहित आहे, हे आपला पैसा बर्बाद करायला बी भेट नाही. यानं मागं तिकडची साईड घेतली, 800 काही पोलची साईड घेतली, त्यावेळेस याच्या जवळ पैसे कमी पडले होते माहितीये. तुझी वाली पोत, तुझे कानातले गहाण ठेवले, त्यावेळेस मी बी माझी वाली पोत गहाण ठेवली होती, माझी पोत गहाण ठेवली, माझे कानातले गहाण ठेवले, बँकेतून पैसे काढले, असे जोडून यायले पैसे दिले. मी जर याचे फक्त पैशासाठी केलं असतं तर मी दिले असते का पैसे? क्यों दिए आपने आपके जेवर जट्टे? मी याची मजबुरी समजली, पैशासाठी गडगड करून राहिले होते, माझ्यावर पैसे नाही. मी म्हटलं ठीक आहे. 4 साल 5 साल इन्होंने मेरे जेवर गिरवी रखे. तुझेच नव्हते, माये भी होते, तुझ्या बरोबर माये भी होते. तो फिर छुड़वा के लाके दिए. तर माये फक्त कानातले दे भांडू मला 10,000 रुपये दिले, तर मी कानातले आणले माये सोडून. तुमने खुद ने लाए छुड़वा के? नाही, ते न दिले होते, मी फक्त 10,000 दिले मला, मी त्याला पैसे दिले होते. माईवाली पोट ठेवली होती मी, 15,000 पोट ठेवली होती, 10,000 कानातले ठेवले होते, 20,000 कानातले ठेवले होते, बँकेतून 10,000 रुपये काढले होते. असे 20-30,000 रुपये मी यायला दिले. तुझीवाली पोतही दाखवली मला, येईन तुझीवाली पोत, तुझं काही सामान, हे पूर्ण पैसा जमा करून, कारण त्याच्या तोंडापर्यंत हे आलं होतं, पैसे नव्हते. मी म्हटलं जाऊ दे, आपल्याजवळ आहे, आपल्याला ह्या माणसाने अडी अडचणीला वेळ पडला, आपल्या कामात पडला, म्हणून मी त्याला पैसे दिले. त्या पैशाचं जाऊ दे, विषय पैशाचा नाही आहे, पण ज्यावेळेस आपल्याला त्या कामात लॉस येऊन राहिला तर आपण नाही घेतो ना. तर म्हटलं तर मी त्याला हे काम घेऊ नको, तू त्या बायकोचं एवढं मोठं सोनं गाण ठेवून राहिला, माया सोनं गाण ठेवून राहिला, मी माया तर सोडून घेईन. त्याला किती आलं, दिन म्हणे मी सोडून दिन म्हणे. मला माहिती होतं सोनं लई वर्ष गहाण राहिलं. 4-5 साल रहा, वो तो छुड़वा नहीं रहे थे. वो तो मेरे भैया से मैंने पैसे मांगे, फिर कुछ मेरे पास थे जमा, तो फिर ऐसे करके मैंने फिर छुड़वाए. वो उन्होंने कहाँ छुड़वाए, वो तो मेरी पोत जाने ही वाली थी. माहित आहे, कारण मायच कानातले 12 महिन्याच्या वर राहिले, 12 महिन्याच्या वर राहिले, कारण ते आता माझ्या गावातला सोनार होता, म्हणून त्यानं काही नाही केलं, नाही तर माय बी फसले असते. जरी मी त्या माणसासंग माझे रिलेशन केले असेल, पण मी त्या माणसाला कधी परक नाही समजलं, आणि त्याविषयी मला माहित नव्हतं. रिलेशन रखने लायक क्या, बोलने लायक नहीं है. मला माहित नव्हतं. शक्ल देखो, उनकी जब मैं शक्ल देखती हूँ ना सामने से, तो मेरे को ऐसा पछतावा होता है. ऐसा जिंदगी का एक दिन नहीं निकला होगा कि मेरे को कभी ऐसी खुशी हुई होंगी कि हाँ ये इंसान से मेरी शादी हुई तो अच्छा हुआ. सिर्फ मेरे को उनकी शक्ल देख के सिर्फ पछतावा होता है कि मेरी जिंदगी खराब करी है इंसान ने, बस. इससे अच्छा मैं खुद अगर अकेली कमा के खाती थी ना तो अच्छी रहती थी. शादी करना कोई जरूरी नहीं है जिंदगी में. अगर ऐसे धोखेबाज इंसान से अगर शादी करे तो ये सिर्फ बर्बादी है जिंदगी की. और ये बात का वो भी नहीं सोचते कि मेरी लड़की क्या बोलते 13 साल की है. अब ये सब चीजें जब मेरी बेटी को पता चलती है, उसके बाद उसको कितना दुख होता है कि मेरे पापा ऐसे करके. मी त्याचा हेच विचार करून राहिली की हा माणूस, आता मी तर बोलूनच नाही राहिली मनात, आणि तू या जवळ येत नाही, हा माणूस मग जाते कोणाजवळ, याच्याकडून तर एक दिवस राहणं होत नाही. म्हणजे सा गेला ना तिसरी जोड, येले नाही खाता आलं, या तिसरी जोड गेला आता हा. मी सांगतो आपको, जब तक आपसे उनका ये था, तो जब तक आपका ही फोन नहीं आया, जब तक आप चुपचाप रहे, उनको चुपचाप फोन लगा. मी 2 वेळा, मी किती वेळा फोन केला संगीता, मी किती वेळा फोन केला, माझी गोष्ट ऐकून घ्यायले. इतने साल से आपने कभी फोन नहीं लगाया, जब उन्होंने आपको छोड़ दिया तो आप सब ये बातें नाही, तेनं नाही सोडलं मला, तेनं नाही सोडलं,
त्याला मीनं लॉक केलं, त्यानं नाही सोडलं. तू अशी नको समजू की त्यानं मला सोडलं म्हणून. त्यानं नाही सोडलं, कारण म्या त्या भावासंग मी बोलली. त्या भावासंग मी बोलली. त्या भावाला मीनं सांगितलं की दादा याच्यानंतर अशी माझी गलती होणार नाही, मी त्याच्यासंग रिलेशन ठेवणार नाही. आणि मी संगीताच्या बी याच्यावर हे बी नाही येऊ देणार. मला तू आता घरी असतं, मी अमरावतीत असतो. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना कधी मला दिसनच. जाईन कुठं? मी तर घरी येऊ राहिली होती. घरी मागे म्हटलं होतं मी घरी येतो म्हटलं. मला संगीत भेटायचं आहे घर म्हटलं. में ये सब बातें अगर बाहर ही हो सकती है, अगर घर के लोग मेरे अच्छे नहीं हैं, घर के लोग बहुत मेरे खराब है बहुत. त्या खिलाफ काऊन बा? तुझी काही गलती नाही, तू काही हे नाही आहे, नहीं, इनका चांगल्या ऐसा लगता घरची है आहे, कि सगळं आहे. क्योंकि वो मेरे देवर ने मेरा नाजायज फायदा उठाने की कोशिश की ना, तो मैंने इनसे सबसे लड़ाई की ना, उसके लिए भी इसके पापा ने सिर्फ मेरे पे हाथ उठाया है. अगर दूसरा भाई रहता था तो अपने भाई को काट डालता था कि तूने मेरी बीवी के ऊपर ऐसी गंदी निगाह डाली. ये सब क्यों किया? उसमें भी उन्होंने सिर्फ मेरे को मारा, सिर्फ क्योंकि मैं ये सब चीजों के खिलाफ खड़ी हूँ. त्याच्या डोळ्यावर धुंदी आहे डोळ्यावर अजून बाहेरची. जेव्हा बायको नाही राहीन तेव्हा त्याला समजेन की बायको काय चीज आहे. तोपर्यंत नाही समजत बायको. जब भी उन्होंने मुझे इतना मारा मुझे कि कम से कम क्या बोलते 8-15 दिन मेरा आंग पर इतना दर्द के मारे दुख रहा था कि तू ये सब बोले मत. तू मार खाती इसलिए तेको मारता हो. तू सहन करती इसलिए वो तेको दबा के रखते. तू मत सहन कर. मेरे को मारा था तो मला मार रहा था तो मैं नहीं विचार केला काही. मला मारलं तर मीनं विचार नाही केला. मैं भी दिल्या होत्या ठेवून. माहित असून तुला त्या गालावर माजगीस निघालो तो होतो. वो पराई इंसान है तो तुमने उन्हें मार दिया. नाही असं नाही पराय माणूस आहे म्हणून मारून दिलं तसं नाही संगीता. आपली लढाई आपल्यालाच लढायला लागत असते. आपला नवरा आपल्या मुठीत ठेवायला लागत असते. तुला मी आज भी सांगतो भुल्या भाकरी खाऊ नको. त्या नवऱ्याला त्याजवळ आणायचं आहे ना, तू खंबीरपणे ना उभी राहा, हिम्मत ठेव. जो तू करू शकतो ना ते कोणी नाही करू शकत. त्याच्या मोबाईल मध्ये सिम काढून घे. असा कसा मारते तू? बायको आहे. मोबाइल का पासवर्ड पता है ना कुछ पता है, कुछ नहीं देखने देते वो, कुछ नहीं देखने देते. उनके मोबाइल को हाथ भी लगा दूं तो ऐसा ही इतनी जोर जोर से चिल्लाते हैं कि बस. ये सब चीजों का मेरे बच्चों पे गलत असर पड़ता है. कोई पूछ नहीं सकते उनको कहाँ जा रहे कहाँ नाही. त्याचाच फायदा घेतलाय त्या माणसानं. त्याचाच फायदा घेतलाय. आतापर्यंत माझा फोन होता तर मी लक्ष देत होते त्याच्यावर. त्याला फोन करत होती. तो उनका पासवर्ड पता था आपको? नाही पासपोर्ट तर मला पहिला माहित होता. नंतर जे टाकला ना, जो मोबाईल हँग मारवायला होता, मोबाईल दुरुस्त केला होता, तेव्हापासून पासपोर्ट चेंज केला. पण मी उघडून मागितलं तर मला उघडून देत होता. असं नाही उघडून देत होता म्हणून. उघडून देत होता. त्याचा मोबाईल मी चेक करत होती. बापरे, मैं उनका मोबाइल चेक करती थी तो इतनी जोर जोर से चिल्लाते थे कि बस. मग तुला दाबून ठेवलाय ना ते ना. तुला दाबून ठेवलं आहे. त्याला माहित आहे की आपण इले कसं काय करावं हे करावं म्हणून. तू ऐकतो, तू मार खात म्हणून तू तुला दाबून ठेवते म्हणून तुला मारते. तू असं कसा मारते? एकदा तू पक्की व्हाय, हिम्मत कर, काहीच होत नाही. तू अशी नको समजू का मी एकटी आहे बा आणि माझ्या माग कोणी नाही आहे, माझी सासू नाही आहे, माझा सासरा नाही आहे, माझा भाऊ नाही आहे. मी त्या माग आहे. तू जेव्हा मला आवाज देशील ना तेव्हा मी त्या माग आहे. त्यासाठी माझा जीव जरी लागला ना, द्या लागला ना मला, तर मी माझा जीव बी देईन त्यासाठी. अब मेरे मायके वाले सब इतने दूर है, वो वहां से इतने दूर से कब तक आ सकते हैं. फिर भी उन्होंने बहुत कोशिश की. कई बार आए वो तो उनके सामने ये कुछ बोलते नहीं है. बस मैं एक ही धमकी देते, मैं अपनी जान दे देता हूँ, मैं नहीं रहूंगा. दे म्हणा, दे म्हणा. जीव देतो म्हणते ना, दे म्हणा. ते तर बरं ना. दाबायापेक्षा जोड गेल्यापेक्षा मर म्हणा. मग तसं तर चांगलं होईल. मर म्हणा. माझ्यासमोर मर म्हणा. तू मागं पळू नको मरू म्हणा. तू जेव्हापर्यंत पक्की होत नाही संगीता तोपर्यंत हा माणूस माहितीये का, तुला फक्त घरातले कामं करणं
आणि 2 पैदा केले त्यासाठी करणं, एवढंच आहे ना ठेवलं. बस क्या है, मैं बताई ना, सिर्फ मैं मेरे बच्चों के लिए जी रही हूँ, नहीं तो अभी तक कब से कुछ भी कर ली रहती. कभी सुख तो इन्होंने दिया ही नहीं मेरे को, न घर के लोगों ने दिए, त्याला न मी उनसे मेसेज कभी केला, कोई सुख मिला. त्याला मी मेसेज केला, आता दुसऱ्या फोनवरून मेसेज केला मी त्याले की मी संगीताले फोन लावून राहिली आहे, संगीताले मी सगळं सांगणार आहे. तर त्यानं माझा मेसेज अजून पाहिला नाही आहे. सिर्फ मुझे इतना बोलते हैं कि मंजू से बात नहीं करना, उसका नंबर ब्लैक में डाल दे. मला माहितीच होतं हे म्हणणार आहे म्हणून, माझा नंबर लॉक करायला लावणार आहे म्हणून. और मुझे ये समझता नहीं कि कौन सा इंसान भेदी है, कौन सा नहीं. हर चीज बात करने से साफ होती है. मैं ये तो मानती हूँ कि ये कोई दूध के धुले है ही नहीं, ये एक नंबर के चालबाज और यहाँ इतने गिरे हुए इंसान है कि मैं बता नहीं सकती. एक मिनिट फोन चालू रखा, 1 मिनिट चालू रख फोन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. हॅलो हॅलो. तू जेव्हापर्यंत पक्की होणार नाही संगीता, तोपर्यंत हा माणूस असाच तुले फक्त 2 लेकराचं कर, घरात राह, घराच्या बाहेर निघू नको. तुमने उनको फोन लगाए थे क्या हमारे फोन से अभी? नाही, ते दवाखान्यातला हॉस्पिटलचा फोन आला ना मॅडमचा. अच्छा. नंबर बंद आहे म्हणे, 2 पेशंटचे फोन आले, तर तू त्याच्यावर फोन लावून बघ. नहीं तो वो लेडीज का नंबर तो दो मुझे, आपके पास है बोलते हैं उसका नंबर. हा, मी तिचा नंबर पाठवतो, पण हे गोष्ट त्याला माहित नको होऊ देतो. पण नहीं. अगर तू हे गोष्ट त्याला माहित होऊ दिली तर तो माणूस इथं तमाशा करून येऊ आणि फालतू कुकडली गोष्ट कुकडं चालली जाईल मग. नहीं, सिर्फ मुझे उसके बारे में इंफॉर्मेशन निकालनी है बस. कारण तिला त्या बाईला गरज आहे, आणि ती बाई माहितीये अशीच आहे. कारण तिनं इथं एका महिन्यातच इथं ह्या माणसाचा नंबर बी घेऊन घेतला, ह्या माणसासंग बोलणं बी चालू केलं. अरे माझं म्हणणं आहे, तुला गरज काय कोणाचा नंबर घ्यायची? काही गरजच नाही ना. आणि घेता तर माझ्यासमोर घेता. तू तिच्यासमोर गोष्टी बी नंबर बी घेतला, बोलणं बी चालू केलं, आणि तिले जेवण करायला चाल म्हणून राहिला बाहेर. माझ्या समोरची गोष्ट तिला व्हिडिओ कॉल बी करून राहिला. काय गरज तुला मापासून काय कमी पेटलं? काय कमी केलं मी तुझ्या संग? तुला जसं म्हटलं तसं तुम्ही त्या संग वागली. मग तुला मापासून काय कमी भेटलं? बाय मला काय कमी झालं, तिच्यात काय भेटलं तुला? मी म्हणणार नाही काय? जो हक आप जता रही है वो तो मैंने जताना था उनके ऊपर में. तो तूने त्याला मोकळं सोडलं ना. मैंने कोई उनको खुला नहीं छोड़ा, उन्होंने मेरा फायदा उठाया. उन्होंने मुझे समझे, मैंने कोई उनको खुला नहीं छोड़ा. मी मागं बी ह्याच गोष्टीसाठी फोन केला होता. हम्म. त्या देरानं फोन केला, तो बोलला, तो रंगारंगाचा बोलला, मला खराब बोलला. त्या मी यायला सांगितलं की त्या भाऊ मला असा बोलू राहिला म्हणून. बाप रे, ये उसके भाई ने तो मेरे साथ में इतनी बड़ी ये गलती करने की कोशिश की, और वो तो उसके भाई के गार्ड में ऐसा घुसता है कि जैसे उसके जसं बी त्याचं मला माहिती आहे ना. भाऊ मागं त्याला अंजनगावात मारलं होतं कोणतरी. तेव्हा इतक्या जब गाडी आणली होती त्यानं भावासाठी की त्याला हे समजलं की आपल्या मागे आपल्या गाडीवर कोणी बसला आहे बा का काही भावासाठी. त्याच्यासाठी तेवढा मरते, तो एवढा मरते भावासाठी. जब आप बैठे थे उनकी गाड़ी के पीछे. हा, तर माझी सुट्टीच झाली होती ना ड्युटीवरून, मी घरीच येऊ राहिली होती. 10-15 मिनिटं आधी सुट्टी घेतली होती.
और आपकी रिलेशनशिप अभी है कि नहीं है? आता नाहीये, आता काहीच नाहीये. कितने दिन हो गए? अभी 1 महिना होता. 1 महिना. 1 महीना? तो अभी तक यानी कि आपकी रिलेशनशिप चालू ही थी उनके साथ में? बाहेरगावी साईड घेतली तर फक्त फोनवर बोलणं चालू होतं, बाकी काही नव्हतं. नहीं, ऐसी रिलेशनशिप थी कि नहीं, मैं बोली आपके साथ में? अशी मत म्हणजे नाजायज संबंध कितने? नाही. आता जेव्हापासून त्यानं बाहेरगावी साईड घेतली ना, तेव्हापासून त्याचं माझं फक्त फोनवर बोलणं आहे. बस. मग मी अच्छा. त्याच्यासाठी मी त्याला हेच म्हणत होती की बा तू आधी 1 दिवस नव्हता राहत, 1 दिवसही नव्हता राहत. आणि जेव्हा साईडहून आलात पहिले तू मला भेटत होता, नंतर तू घरी जात होता. मी त्याला म्हटलं बी तू मला भेटायच्या पहिले तू घरी जाय, त्या लेकरायले भेट, त्या बायकोले भेट. मिलते थे और आपसे संबंध भी रखते थे? हो. जे 2 नवरा बायकोत होते ते आमच्यात सगळं झालंय. मी खोट्याजवळून लपून नाही ठेवत. जे दोघा नवरा बायकोत होते ते दोघांचे झालं आहे. याच्या आधी मला प्रेग्नन्सी भी राहिली है. उनकी? हाँ. तो आपने ऑपरेशन वगैरह कुछ नहीं करवाया हो? नाही. अच्छा. तर मी दवाखान्यात काम करतो. त्याला मी दाखवलं बी होतं. मी ना मग इथं मायाचं वेगळ्या घेऊन एबॉर्शन करून टाकलं. त्याच्यानंतर मी याच्यापासून 3 हात दूरच आहे. कारण ज्यावेळेस वेळ आली तर यानं मला टाकून दिलं होतं. मैं तो यहाँ तक की तैयार थी, मैं तो उनको बोल रही थी कि अगर तो आप उनसे प्यार करते हो तो मुझे छोड़ दो, मैं बोली मेरे बच्चों को लेके मैं यहाँ आपकी जिंदगी से ऐसी चले जाऊंगी, मैं मरूंगी तो आप मेरा मुख मत देखना और आप मरूंगी तो मैं आपका मुख नहीं देखूंगी. मैं तो यहाँ तक की तैयार थी. मैं बोली छोड़ो तुम अभी, मैं बोली मेरे को रहना ही नहीं है आपके साथ में. तो उन्होंने मुझे भी नहीं छोड़ा, सिर्फ मुझे ये घर की हमाली करने के लिए रखना था ना उनको. नहीं तो मैं तो यहाँ तक तैयार थी, मैं तो उनको डिवोर्स लेने के लिए तक तैयार थी उनसे. मैं बोली कर लो आप, मैं बोली शादी उनसे. आता येणं जाणं करू राहिला की साईड? अभी 8-10 दिन हुए तो नवरात्रा से यहीं पे साइड चालू है तो आना जाना ही करते. नहीं तो आपका प्रेम अगर सच्चा था तो आप छोड़ सकती थी उनको, अपने बाल बच्चे छोड़ के सब छोड़ छाड़ के यहाँ आ सकते थे उनके सब करने के लिए, संभाल सकती थी उनका परिवार मेरी तरह. मेरे बाल बच्चे कैसे छोड़ती थी मैं? फिर ये कैसा प्रेम हुआ फिर एक तरफा? अरे जिससे हम प्रेम करते उसके लिए तो हम सारी दुनिया छोड़ के आते हैं, सब कुछ छोड़ के आते हैं. मी बोलून घेतलं होतं त्याच्या संग, असं नाही मी त्याला धोक्यात नाही ठेवलं. माई जी जिंदगी आहे, माय जे आहे, मी त्याला सगळं सांगितलं होतं की पाय मले नवरा आहे, मले 2 लेकरं आहे. तू म्हणून राहिला की माई बायको मेली, माय लेकरं मेली, तर ठीक आहे मी तुला साथ देतो, मी त्याच्यावर राहतो. पण तू जे म्हणशील हे माझ्यानं होणार नाही. मी माया लेकरं, माया नवरा, माया परपंच सोडणार नाही. तो उन्होंने कहा होगा कि हाँ मैं सिर्फ बाहर में रिलेशनशिप रखूंगा, और ये सब आप कहाँ जाए? त्यानं मला बी असं म्हटलं नाही कधीच असा जिक्र केला नाही की तू त्या नवऱ्याला भेटू नको, की तू नवऱ्याजवळ जाऊ नको, की त्या असं करू नको. तो जो प्यार आप क्या बोलते हैं इनको देती थी, आप क्या अपने पति को दे सकती थी वो सब? माया लग्न माया मर्जीच्या खिलाफ झालं. मी माया जे लग्न झालं ना, माया लग्न माया मर्जीच्या खिलाफ झालं. मी 2 लेकराची माय झाली. माया नवरा मायावर प्रेम करते. हॅलो, माया नवरा मायावर प्रेम करते. मायाशिवाय कोण्या बाईले पाहत नाही हे मलाही माहित आहे. पण जे मनातून आपल्या प्रेम असते तसं प्रेम माया नवऱ्यावर नव्हतं आणि नाही आहे. अभी भी नहीं है? नाही. तो फिर आपने फिर ये 2 बच्चे, ये शादी, फिर इतने दिन तक क्यों लेके गई? इससे अच्छा अगर ये सब करना था तो मेरी जिंदगी क्यों बर्बाद की आपने? ये सब तो आपको पहले ही करना था. ये काय सर? नाही अजून नाही आलं. ते प्रेग्नन्सी टेस्ट करायसाठी येणार होती, तर नंतर येतो मी 11:30च्या नंतर. हो.
तिथे आहे ना. पाण्याची बाटली घेऊन आला होता तिथे. पाण्याचं काय? पाणी होणार करते. पाणी नाही संडासला गेला होता. हो का? पाणी नाही भरून मग गेला बाहेर. हो का? हॅलो. माया लग्न झालं, 2 लेकराची माय झाली. हो सर. आपके नाही बच्चे बोलत देखे आहो मी फोनवर. हॅलो. आपके बच्चे अच्छे बड़े बड़े 16-17 साल का तो आपका लड़का हो गया है ना? हो 14-15 साल की लड़की है आपकी. हो है ना. अब फिर बताओ, अभी इतने बड़े बड़े बच्चे होने के बाद में ये सब आपको शोभा देता है ये सब? नहीं देता ना, तो मैं तो बोल रही मेरी गलती हो गई. गलती झाली माझ्यानं. लय मोठी गलती झाली, मान्य करतो ना मी, झाली गलती. आता गलतीला माफी बी नाही. पण आता याच्यानंतर अशी कोणती गलती होणार नाही ना, अशी गलती होऊ देणार नाही. आता जो मेरी इतनी बड़ी जिंदगी खराब हो गई, वो सबके लिए क्या हुआ? मी होती का, मला नाही माहित होतं संगीता, मला माहित नव्हते ह्या गोष्टी साऱ्या. माहित झाल्याच्या नंतर मी सोडायचा प्रयत्न केला, तुला बी फोन केला, आणि तेव्हापासून मी ना एकदम कमी करून टाकलं. तुला काय वाटते का मी कमी नसून केलं का? एकदम कमी केलं. कमी करता कमी केलं म्हणून हा मापासून दूर गेला. आणि दूर गेला त्याने तिसरा रस्ता धरला. तू गोष्ट समजून घे ना माई. जसं मला माहित झालं, मी जसं दूर थोडं दूर केलं मापासून, ते ना तिसरा रस्ता धरला. मी नाही तुझी मेरे बारे में सब कुछ पता था ना. तर त्या वेळच्यात माहित झाल्याच्या नंतर मी ना दूर केलं नाही याले. असं आहे की मी दूर नाही केलं म्हणून का बाई याले जवळ ठेवलं, मी ना जवळ नाही ठेवलं. एकदम कमी करून टाकले रिलेशन. कधी भेटो, कधी नाही भेटो, कधी फोन करो, कधी फोन नाही करो. याले मग कित्येक फोन मला, पण मी फोन नाही उचलो. एक दिवस तर मी नाही आली त्याच्या गाडीवर, मी माझ्या नवऱ्याला बोलावलं त्याच्या गाडीवर आली, तर माझ्या गाडीच्या माग दारू पिऊन गाडी पाडून टाकली माझ्या गाडीच्या समोर. पण तरी मी गाडीने थांबवली, त्याला उचललं बी नाही, मी तसंच पडू दिलं. तर दुसऱ्या दिवशी म्हणे मला तुला म्हणे माई काहीच कदर नाही आली, म्हणे मी पडलो, म्हणे माई गाडी उचलली नाही. म्हटलं तू पेला कायले? तू सुधीत बोल ना माझ्या संग, मी सुधीत बोलतो ना त्या संग. नाही त्याला म्हटलं नसेल का 1000 वेळा म्हटलं मी त्याला की तू घर पाय, तुझी बायको पाय, तुझी लेकरं पाय, हे काही नाही आहे बाहेर. तो उनको पूछना था ना की तेरी बीवी में क्या कमी है करके बता करके. म्हटलं मी ना, म्हटलं मी कोणत्या गोष्टीला भेट नाही. जे खरं आहे त्या गोष्टीला मी भेट नाही, आणि मी भेणारे नाही. मी माझी गलती मान्य करू राहिली ना. मी माझ्या जिंदगीत जे त्याच्या संग झालं ते मी तुला सांगून राहिली. आणि मी ना त्याला म्हटलं बी, तू जे माझोड आहे ते त्या बायको जवळ आहे. हे काही पाहायला बेकार नाही आहे, काही भिकाऱ्याची पोरगी नाही आहे. शहरातली पोरगी आहे, शिकली पोरगी आहे, मायबाप चांगले आहे, भाऊबंद चांगले आहे, सगळं चांगलं आहे. मग तू बायको सोडून माझोड को. ठीक आहे, ज्यावेळेस तुला पाहिजे नव्हतं त्यावेळेस मी त्याजवळ होती ना. आता तुझी बायको आली. और वो जो बात उन्होंने आपको बताया ना कि मैं उनको छोड़ के गई थी, उन्होंने इतना मुझे जिंदगी भर दुख दिया, पर मैं ऐसी कभी उनको छोड़ के कभी नहीं हूँ. मी जेव्हा त्याला विचारलं तर तो मला मुंडायला होता की ते पैसे घेऊन तिच्या मायच्या घरी गेलती म्हणे, म्हणून मी तिला टाकून दिलं. बल्कि मैं ऐसी कभी गई ही नहीं हूँ. कितना झूठ बोलते मी हो. तुझा विचार करतो की एवढी मोठी शहरातली पोरगी, चांगली पोरगी, या पाड्डीत दिल्लीस कशी. हे बी त्याला म्हटलं मी किती वेळा. ये भी आशे से इन्होंने मेरे को मंगा, मेरे माँ बाप ने सबने नहीं बोल दिए थे. ये 3-3 बार आके वहाँ पे चक्कर काटते थे, क्यों नहीं बोल रहे. जब हमारा मकान वगैरह बनने का था, इनने सब झूठ वगैरह बोल के इन्होंने मेरे माँ बाप को फंसाया. इन्होंने बात नहीं हो गई थी वो देने की. ये 3-3 बार आके अकेले पानी भरते थे ना मेरे मम्मी पापा के सामने. मैं शहर में रहूंगा, मैं शहर में मकान खरीदने वाला हूँ, ऐसा वैसा दुनिया का. ऐसा इन्होंने मेरे माँ बाप को झांसे में लेके इन्होंने शादी की. तो तुला एवढा घुमवते संगीता, एवढा घुमवते, तो तू त्या डोळ्यातनी काजळ भरून जाते, पण तुला पत्ता लागू देत नाही. तो वैसा चालबाज इंसान ही है. कारण आता मी मायावरून सांगतो, कारण मी त्याच्या संग 8 वर्ष राहिली. 8 वर्षात आम्ही किती वेळा शेगावला गेलो, शेगाववरून आलो, भेटलो. आणि आता मी तर नाही राहणार त्याच्या जिंदगीत, कधीच नाही राहणार. पण मी तिसरी बाई बी त्या जिंदगीत येऊ देणार नाही. ज्या दिवशी मला हाडवा तिडवा दिसन ना, त्या दिवशीची कॅलर पकडून त्या जोड आणीन मी. हे माया बी शब्द लक्षात ठेव. इनको चप्पल से मारना था तुमको, या फिर ये जब बातें अगर आप मेरे को आके सामने उनको सामने खड़ा करना था, मुझे बुलाना था, ये सब और खड़े होके दोनों उनके मुंह पे चप्पल से
सकते थे, समझे। कारण मेरा मीनं ह्या माणसासंग प्रेम केलं ना, तर मीनं ह्या माणसा असं म्हणजे पैशासाठी का झोपासाठी का याच्या त्याच्यासाठी नाही केलं. मीनं येले एक एवढं बायकोचं सुख नसून तेवढं सुख मी येले दिलं आणि याच्या संग मी चांगल्या नीतीनं तो मैंने चांगल्या भी, नेमानं मेरे तरफ से कोई उनको मैंने सुख देने के लिए कमी नहीं करी। इन्होंने चांगल्या नीती नेमानं याच्या संग वागली मी. याले जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा तेव्हा मी याले मदत केली. यानं मला जेव्हा जेव्हा मदत पाहिजे होती त्यानं मला तेव्हा तेव्हा मदत केली. पण ह्या आता जेव्हापासून हा बैतूलला गेला तेव्हापासून बैकला.